मी तुमच्या सगळ्यांची लाडकी कल्याणची चुलबुली शिवाली. आणि मी जो एका नजरेत करतो सगळ्यांची शिकार असा रावतांचा ओंकार. शी खरंय हे. शी शी पुढचा बोल. तर आम्ही दोघं मिळून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा शिवा. येस. तुला द्यूत म्हणजे काय माहितीये? हो माहितीये ना, जिच्या शाई भरली जाते ती दौत. द्यूत म्हणजे फासे टाकून खेळला जातो तो खेळ. अगं राजे महाराजे नाहीत का, फासे टाकायचे, चाली चालायचे आणि असा एक बोर्ड असायचा, तो खेळ. पण हास्य जत्रेत तो खेळ एकदम सोपा केलेला आहे. हो खरंच? हो. मग तो बघायलाच पाहिजे. चल मी तुला दाखवते गंमत. का ग? मी स्किट मध्ये आहे ना, बघूया गंमत. सावधान सावधान सावधान. मागा ठाणे नरेश, प्रसादेंद्र खांडूश आणि नडग्या हाणल्या साम्राज्याचे सम्राट सावतेंद्र मांडूश यांच्यातील द्यूताच्या खेळास आरंभ होत आहे. हो. सावतेंद्र, सुरुवात तुम्ही करा. आमच्या राज्याची परंपरा आहे अतिथी देवो भव. त्यामुळे पहिले फासे तुम्ही टाका. तुम्ही खेळाला सुरुवात करा. नाहीतरी तू समोरच्याला खेळायला देतोस हे सांत्वन रूपी सुमधुर वाक्य बरेच दिवस कानी पडलं नाहीये. या निमित्ताने ते तरी होईल. सुरुवात करा. आमच्या 100 सुवर्ण मुद्रा. आमच्या पण तुम्ही म्हणाल तसं. या काढून ठेवतो, डोकं चाललं पाहिजे. यायला तुम्ही काढलं मी बी काढणार. मग असं असतंय तो. आमच्या 100 सुवर्ण मुद्रा. द्यूत आरंभम. चालतंय की. लगा 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 8. वा, नडग्या हाणल्या तुमच्या लगा. आवडली तुमची शैली. लगा लगा लगा. आता तुमची शैली बघू बर. आम्ही काय असेच फासे टाकणार. एका वर्षात तुम्हाला स्वतःच हे लगा लगा जे सापडलंय ते आम्हाला 5 वर्षात अजून सापडलं नाही. आमचं आयुष्य समोरच्याला खेळायला देण्यातच निघून गेलं. असो. 3 हरलो. जितम जितम जितम. अभिनंदन. पण पहिला डाव देवाला. असं असतं वेळा का तो कुठं. मग अशी भाषा बोलणारा राजा तरी कुठे असतो का? महाराज हे बघा, राजा ज्या एरियातला असतोय की नाही त्याच एरियाची भाषा बोलतोय. राजस्थानचा राजा असेल तो कन्नडीत बोलेल का? राजस्थानीतच बोलणार का नाही? आम्ही नडग्या हाणल्या राज्याचे राजा आहोत. आम्ही नडगेच हाणणार. हरकत नाही. थोडं तुम्ही सांभाळा, थोडं आम्ही सांभाळू. एकमेका सहाय्य करू आणि पडणारं स्किट उचलून धरू. चालतंय. आता खरी द्वितास आपण आरंभ करूया. बर. बोला काय लावताय? आम्ही आमचा कंठा लावतो पानाला. हा घ्या. मग आमचाही कंठा पणाला. दान टाका. लगा 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 9. टाकले. 6. जितम जितम जितम. महाराज हे सगळे कंठा आता आमचे झाले. असो, आम्हाला कंठा फरक पडत नाही. हे विनोद होता वय. यात तुम्हाला विनोद दिसला नाही. आम्हाला कंठा फरक पडत नाही. महाराज काय विनोद होता. एक नंबर महाराज. गप्पे बेने कसे व्यस्त वे. महाराज आजकाल हे पैसे घेऊन हसणाऱ्या लोकांची संख्या वाढली बरं का. भविष्यात मला वाटतं ह्यो धंदा लय जोरात चालणार आहे. ते असो. घासणाऱ्यापेक्षा हसणाऱ्यांनाच लय पैसे मिळणार आहेत महाराज.
पण आम्ही तर या खेळात निपुण आहोत. आमचे फासे आज का ऐकत नाहीयेत आमचं कळत नाहीये. महाराजांचा विजय असो. शिपाई, तुमची हिंमत कशी झाली आमच्या खेळात व्यत्यय आणायची? माफ करा महाराज, परंतु फिल्टरपाड्या संस्थानाचे सरदार बच्छिंद्र गौरुष आपल्याला त्यांच्या विवाहाचे निमंत्रण द्यायला आले आहेत. त्यांना सांगा आम्ही द्यूत क्रीडेमध्ये व्यस्त आहोत, नंतर या. माफ करा महाराज, परंतु सरदार गौरव मोरे यांचा विवाह गेले कित्येक एपिसोड रखडलेला आहे आणि ते आपल्या राज्यातल्या गुडघ्याला बाशिंगे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचं निमंत्रण आपल्याला स्वीकारावं लागेल महाराज. ठीक आहे, पाठवा त्यांना. आणि शिपाई, तुमचं नाव काय? चिकणेंद्र. पाठवा त्यांना. महाराजांचा विजय असो. बचिंद्र, बोला बचिंद्र, बोला. महाराज, अखेर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आमच्या कुंडलीत विवाह योग आला आहे. या विवाहाला आपण यावे आणि आपल्या पदस्पर्शाने कृतकृत्य करावे अशी आमची मनोकामना आहे. आणि त्याचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही आणि आमच्या वागदत्त वधू कोळशेवाडी संस्थानाच्या सुकन्या शिवालिका यांना सोबत घेऊन आलो आहोत. बोललात बचिंद्र, बोललात. महाराज, हे पहा, शिवालिका अलौकिक सौंदर्य, अद्भुत, सुंदर, टवका. महाराज, टवकारून डोळे पहावे असं निखाल सौंदर्य. राजकन्या शिवालिका, महाराजांचा विजय असो. राजकन्या शिवालिका, तुम्ही आमचे आवडते सरदार बच्छिंद्र यांच्या होणाऱ्या वागळे इस्टेट वधू आहात. वागदत्त वधू महाराज, 2-2 स्किट झेपत ना तर घेता कशाला? शिवालिका, तुम्ही आमच्या सरदाराच्या होणाऱ्या वधू आहात. याचा अर्थ आमच्या राज्यात लक्ष्मी बनून येणार आहात. पण आता काही क्षणांपूर्वी आमची लक्ष्मी आमच्या राज्यातून जाते, पण आम्हाला विश्वास आहे तुमच्या स्पर्शाने ती लक्ष्मी परत येईल. शिवालिका, तुमच्या हाताने फासे टाका. नाही महाराज, आम्हास हा खेळ जमत नाही. शिवालिका, दान टाका, फार विचार करू नका. वाह, कविता झाली. शिवालिका, दान टाका, फार विचार करू नका. वाह, आईला नडग्या हल्लेल्या का तुमच्या कवितेच्या? काय फडतूस कविता ही फडतूस कविता आहे. मग शिवालिका, दान टाका, फार विचार करू नका. वा वा, बहारदार बहारदार. या शिवालिका, या. आईला पैसे घेऊन बहारदार बहारदार बोलणारे लोक वाढतायत बरं का साम्राज्यात. लक्ष ठेवा, पुढे ह्यो पण धंदा वाढत जाईल नाही तर. खेळा सावतेंद्र, खेळा. बोला महाराज, काय लावताय आता पणाला? सहस्त्र सुवर्ण मुद्रा. महाराज, चालतंय. शिवालिका, दान टाका. लगा 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 5. घ्या शिवालिका, दान टाका. 8. महाराज, 8. जीतम 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 शिवालिका, जीतम. महाराज, 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 महाराज. बचिंद्र, जीतम जीतम जीतम. हो, जितम वा वा वा, शिवालिका, महाराज, जीतम. महाराज, वा, जितम वा, जितम वा. महाराज. बचिंद्र, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमच्या या वागदत्तू मोरे वधू. वागदत्त वधू, वागदत्त मोरे कशाला महाराज तुम्ही बोलताय? यांच्या हातात जादू आहे, जादू. महाराज, 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 अहो, जादू हातात वगैरे असं काय नसतं महाराज. ते नशीब तुमच्या सोबत आहे. हा, भाचे तिने टाकले काय मी टाकले काय, जिंकणार तुम्हीच आहात. नाही 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 बचिंद्र, तुम्ही यायच्या आधी आम्ही सतत अयशस्वी होत होतो. आपल्या करिअर विषयी नका सांगू महाराज. मी सांगतोय, आम्ही एक डाव खेळतो, मग बघूया नशीब कोणाच्या बाजूने आहे. मी सांगतो ना, नशीब तुमच्याच बाजूने आहे महाराज. हा, 50 सहस्त्र सुवर्ण मुद्रा. बचिंद्र, काळजी आमच्या पण- नसावी. हा डाव जिंकून तुम्ही 1 लाख सुवर्ण मुद्रा कमवाल, ही आमची हमी आहे.
3. लगा 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 5. जिताम महाराज कोण आहे रे तिकडे बचिंद्रला आत्ताच्या आत्ता हत्तीच्या पायदळी द्या. नाही महाराज नाही महाराज. नाही महाराज माझं सौभाग्य हिरावून घेऊ नका महाराज 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 चूक त्यांनी केली आहे भरपाई मी करणार हरलेली एक एक सुवर्ण मुद्रा मी परत करणार तुम्हाला एक संधी द्या महाराज आणि नाही आला तर मग महाराज अरे महाराजांचा अभिनय मान्य हा दान टाका. शि- 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 दशलक्ष सुवर्ण मुद्रा शिवाली सावतेंद्र लावताय ना पण लावतो आम्ही पण. शिवालिका लगा 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 7. महाराज महाराज माझी होणारी पत्नी आहे ती महाराज महाराज माझी होणारी पत्नी आहे ती वा 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 शिवालिका शिवालिका तुम्ही खरोखर तुम्हाला सांगितलं मी बचिंद्र तुम्ही खूप भाग्यवान आहात. हो शिवाली चला आपण जाऊया इकडनं नाही आम्हास खेळावयास मजा येत आहे आम्ही खेळणार अहो तुम्हाला मजा येते पण मजा महाराजांची चालली आहे म्हणजे तुम्ही जिंकताय पण सगळा खजिना त्यांच्याकडे चाललाय हा आपल्याला काहीच मिळत नाही चला आपण जाऊया इकडून बचिंद्र महाराज राजकन्या शिवालिकामुळे तुमचे प्राण वाचले ते विसरू नका. त्यांना खेळायचंय खेळू द्या. महाराज- शिवालिका खेळा तुम्ही खेळा. शिवालिका बोला काय लावताय. राजवाडा लावा पानाला आम्ही लावतो. लावला. लगा 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 8. शिवालिका दान टाका. शिवालिका बचिंद्र कॅरेक्टर सुटतंय तुमचं. अरे इकडे बायको चालली हातातून कॅरेक्टरचं काय पडलं तुला माझी बायको आहे महाराज शिवालिका शिवालिका. चला आपण जाऊया इकडनं शिवालिका महाराज महाराज तुम्ही आमच्या हाताच्या भाग्याच्या रेषात शिवालिका. महाराज नाही महाराज शिवालिका महाराज आम्हाला विश्वास आहे तुम्ही आमच्या सोबत असाल तर आम्ही अख्खं जग जिंकू. शिवालिका आमच्या पट्टराणी व्हाल. ओ महाराज अहो ती माझी होणारी पत्नी आहे तुम्ही असं कसं बोलता रे तिला नाही नाही बचिंद्र आम्ही आमच्या स्वार्थासाठी नाही बोलत आहे. आम्ही आमच्या राज्यासाठी बोलतोय. आम्ही राज्याच्या कल्याणासाठी बोलतोय. तुम्ही आमची पट्टराणी व्हाल. शिवालिका आता एक क्षणही इथं थांबायचं नाहीये शिवालिका चल चल शिवालिका चल नाही, बचिंद्र. चल शिवालिका शिवालिका आम्ही तुमच्याशी लग्न करू शकणार नाही का महाराज आणि आमच्या भाग्याच्या रेषा जुळल्या गेलेल्या आहेत आणि जर आमचं लग्न होणार असेल आणि या राज्याचं भलं होणार असेल तर आम्ही महाराजांशी लग्न करायला तयार आहोत आणि त्यांचं म्हणणं आम्हास पटते आहे. तुम्हाला महाराजांचं म्हणणं नाही पटलं अख्खा महाराज पटला आहे असं करशील तू शिवालिका हा? शिवालिका दान टाका ह्या कवितेवर तू महाराजांकडे चाललीस ए सावतेंद्र बोला आता काय लावताय. काय राहिलं का लावायला. जर तुम्ही खरं राजा असाल आणि जर तुमच्यात दम असेल शिवालिकाला लावा पानाला. ए बागड बिल्ल्या तुझ्या दोघांच्या बापाचा माला करती माझी होणारी पत्नी आहे ती शिवालिका कुठे गेली शिवालिका थांबा बच्चेंद्र लावली. या शिवालिका लावली शिवालिका तुम्ही काय पणाला लावताय. हा आम्ही ह्याला लावतो पानाला. ए महाराज तुमचा माझा काय संबंध आहे
मग ह्याचा आणि हिचा काय संबंध आहे तो? काय नाही मग गप लागायचं. टाका फासे. महाराज असं करू दान नका टाका. महाराज असं करू नका. घ्या तुम्ही टाका. शिवालिका विवाह आला. सात टाका. लगा 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 लगा. नऊ. चितन चितन चितन. आम्हास वाटलेच होते तुम्हीच जिंकाल. आम्ही मनोमन मगाशी तुम्हासच वरले होते. अरे नडग्या आणल्या तुमच्या आईला. महाराजा शिवालिका शिवालिका शिवालिका. हिने मनोमन ह्याला वरले होते, मग येताना माझे हात का धरले होते? महाराज आपण यांना जिंकलंय, आता यांचं काय करायचं? जे ठरलेलं होतं तेच. काय महाराज नाही, महाराज वा 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 आम्हास तुमचे प्रहसन खूपच भावले. वा वा विचारूया सईला. क्रेझी परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी कॉस्ट्युम डिपार्टमेंटला माझ्याकडून जोरदार टाळ्या. अशक्य सुंदर दिसतात सगळे. शिवाली तू कमालीची सुंदर दिसतेस. म्हणजे भांडणं होऊच शकतात इतकी सुंदर दिसतेस. परफॉर्मन्सेस पण क्रेझी होते. गौऱ्या तू जसा आहेस तसाच राह, कधीच बदलू नकोस. जो वेडेपणा संचारतो तुझ्यात स्टेजवरती आल्यावर त्याला ठाव नसतो आणि कधीच नसला पाहिजे असं माझं मत आहे. भावा अशक्य म्हणजे ज्या जागा इमॅजिनही आम्ही करू शकत नाही त्या जागा काढल्यास तू आज. फार मजा आली. सावत्या मस्त. मला तर पश्चिम महाराष्ट्राचा उद्धार झालेला लई आवडतोय बघ. एकदम चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता. फार मजा आली. शिवा तुझा पण परफॉर्मन्स कडक होता, सुंदर होता, जशी तू दिसतेस आज. ओंकी, शिवा तू कधी पाऊस पडत असताना एका तरुण मुलीबरोबर एका छत्रीत गेलायस? गेलोय ना, पण तेव्हा मी, ती आणि आमच्या बरोबर एक काकाही होते. काका काका काय करत होते तुमच्या छत्रीत? काका आमच्या छत्रीत नव्हते, आम्ही त्यांच्या छत्रीत काय करत होतो हे विचार. म्हणजे एक गंमत आहे, दाखवतो तुला. गंमत आहे? हा, मी आहे स्किट मध्ये. मग कसली गंमत आहे? गप्प बस. तर बघूया ही गंमत. रिक्षा रिक्षा दादा प्लीज रिक्षा. रिक्षा रिक्षा अंधेरी अंधेरी दादा प्लीज. हे थांबतच नाही आहेत रिक्षावाले. पाऊस पण वाढलाय. प्लीज 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 सॉरी सॉरी सॉरी. मी छत्रीत आलो तुमच्या इथे ना. नेमकं रिक्षा स्टँडवर ना शेल्टरच नाहीये. हो ना. तिकडे उभा होतो शेल्टर खाली, पण या रिक्षा हाक मारतोय त्यांना ऐकू येईपर्यंत त्या निघून जात नाही. बरोबर आहे. मी पण इकडे 20-25 मिनिटं झाली उभा आहे, रिक्षाच थांबत नाही. हो हे बाय रिक्षा रिक्षा रिक्षा. काय थांब. हा हो काका. ओ रिक्षा ही काय गर्लफ्रेंडचं नाव आहे तुमच्या? नाही. हाऊ मग असं एवढ्या प्रेमाने का हाक मारताय त्या रिक्षावाल्यांना? हा बघ, हा येतोय बघ, हा थांबतोय का बघूया. रिक्षा, ए रिक्षा, अरे रिक्षा 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 अंधारी रिक्षा. काय दुबईला जाणार का? बघितलंय सर, 15 मिनिटं थांबलोय मी, तरी एक रिक्षा मिळत नाही म्हणजे काय? हो ना, मी पण खूप वेळ झाला थांबलोय. हो अरे हा पाऊस का पडतोय एवढा? पावसाळ्यात पाऊसच पडणार. ती काय स्किट आहे कधी पडायला? काका तुमचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे पावसासारखा आहे. हा
म्हणजे कधी कधीच आवडतो. एवढ्या पावसात छत्री नाही आणली, भिजेल म्हणून घरी ठेवले का? नाही नाही अहो, काय सांगू काका तुम्हाला, हा. म्हणजे तुम्हाला विश्वासच बसणार नाही. नका सांगू, जाऊ दे चल. अहो, नाही 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 ऐका ना. अहो माझे बाबा हो. बाबा अहो बाबा म्हणजे तुम्हाला सांगतो, माझी छत्री गच्चीवर उलटी करून ठेवली आहे डिश अँटिना म्हणून. नाही हो, काय खूप झालं होय. असं कसं असेल? नाही हो. अहो खरं सांगतोय मी, 1000 वेळा सांगितलं मी त्यांना की अहो बाबा छत्री आहे ती, टीव्ही नाही सुरू होणार, ऐकतच नाहीत. हो. वर जातात, छत्री हलवतात, आईवरून आईला फोन करतात, हॅलो टीव्ही चालू झाला का? आई तिकडनं, नाही हो नाही चालू झाला अजून. अगा चालू झालाय का बघ. नाही नाही लाईट गेली तरी टीव्ही सुरूच असतो ना आपला. अगा काय बोलतेस, नीट बघ. अगं तुम्ही नीट सांगा ना, काय करायचंय नक्की, मला टीव्ही कसा चालू करायचा आहे ते सांगा. काय का तुमच्या आईबाबांचं स्किट सुरू आहे का आपलं स्किट सुरू आहे? त्यांचे संवाद वाढत आहेत म्हणून म्हटलं. नाही नाही नाही, असं ओव्हरऑल हा टाइमपास सुरू असतो घरी. मला नाही, नवीन बरोबर. छत्री घ्यावी लागणार आहे वाटतं. त्यापेक्षा नवीन आई बाबा घ्या, ते जास्त सोयीचं ठरेल नाही का? नाही हो काका, ते रिटायर झालेत ना हो, बाबा. हो, हो. तर काय घरी काय काय करणार, म्हणून आपला हा असा टाइमपास. नाही नाही, बरोबर आहे बरोबर. रिटायर माणसाचं असंच असतं. यार हा पाऊस ना बापरे. थांबतच नाहीये. हो, तुमचं हे असेल ना इथे, काय काय लोटपोट असेल ना. लॅपटॉप. हा लॅपटॉप हा लॅपटॉप आणि ते दंगल असतं ना, काहीतरी दंगल का काय असतं ना लॅपटॉपला. डोंगल डॉंगल हा हा हा. हे नवीन नवीन शब्द लक्षात येत नाहीत आत्ताच्या पिढींचे. हा हो, नाही हो. नाही नाही, ते आहे लॅपटॉप आणि डोंगल दोन्ही आहे, पण प्लॅस्टिकच्या पिशवीत सेफ आहे. काय हे तुमच्या पिढीचं मला फार आवडतं. हा. लॅपटॉपसाठी प्लास्टिकची पिशवी सुरक्षित, पण हे डोकं भिजते त्यासाठी छत्री येणार नाही. आयुष्य असतं ना. ए एखाद्याला- चेतना, चेतना, अगं हॅलो चेतना, इथे बघ इथे. अरे कुठेस? अगं इथे बघ ना चेतना आहे बघ, एक टक्कल पडलेला माणूस आहे बघ छत्री घेऊन. इथे बघ इथे. अगं दिसत नाहीये का, एक वेंधळा माणूस उभा आहे बघ छत्री घेऊन. चेतना. एक मिनिट तुम्ही माझ्या खुणा का सांगताय? स्वतःच्या खुणा सांगा ना. ब्राऊन कलरचा शर्ट घातला इकडे, माझ्या खुणा का सांगताय? अहो नाही नाही असं, हातात एक छत्री घेतलेला टक्कल पडलेला माणूस, हे काय खूण आहे मला काय कळत नाही. आय एम सो सॉरी. असं नाही करायचं हो. अहो नाही नाही नाही, मला असं झालं. अरे कमाल करता तुम्ही. अरे तू बरी आहेस ना चेतना? अहो इकडे काय बसलायत? काय हाऊस म्हणून बसलोय की काय? नाही. अरे धक्का मारला म्हणून मी बसलोय ना. या 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 आमच्या छत्रीत या. माझीच छत्री आहे ती, तुमची नाहीये. आमची छत्री कुठली? मुळात एका माणसाच्या छत्रीत 3 माणसं का आलीत मला हेच कळत नाहीये. जागा नाहीये इकडे. हा नाही काका, कसं आहे, मनात जागा असली ना. बस बस चल, खूप झालं. हे छत्री धरून एक तर हात भरून आलाय माझा. नाही, अरे, काका मग मी पकडतो द्या. नाही नाही खरंच नको. काका बरं द्या, ठीक आहे. हा हे हातात काय आहे तुमच्या? छत्री आहे अरे मग काका. उघडा ना ती. बंद कशाला ठेवली? उघडा. काका नाही उघडत आहे, ही छत्री जाम झालीये. हा ना, इकडे बघू कशी आहे. अशी कशी जाम झाली ती छत्री? अशी कशी आहे बघ. ओमक्या इकडे ठेव ना जरा. सॉरी. मी भिजते. माऊ कसा आहेस तू? मला नाही, इकडे ठेवा ना जरा. मी मला- दिसतोय ना तिकडे. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. का बोल ना. बबडू चिडू नको ना. गप्पा बस का. ऐक ना ऐक ना, ते बघ तिकडे कॉफी शॉप आहे. हो मी भिजते. कॉफी शॉप मध्ये जाऊ, कॉफी पिता पिता मी तुझा राग घालवते. चल. अगं तू पण आहेस ना. अरे, इकडे मला कशाला भिजवताय तुम्ही? सॉरी ते लक्षात नाही. माझी छत्री, मी सगळं भिजतो ना इकडे. हे सगळं हे काय? सॉरी सॉरी, लक्षात नाही आलं काका तुमची असं कसं छत्री. लक्षात नाही आलं? हे काय? हे उघडत नाहीये छत्री ही. तेच सांगते मी पण त्याचा काका फायदा काय तुम्हाला. मग? एवढे दिवस मी छत्री उघडली नाही ना, म्हणून जाम झालीये काका. माऊ इकडे. काका हम्म. तिकडे बघा ना. कशाला? बघा ना प्लीज. अरे पण कशाला? काका बघा ना. एक मिनिट माझ्या छत्रीत हे प्रकार नाही काका, मी करायचे. भिजते मी भिजते. माझ्या छत्रीत हे प्रकार नाही करायचे. आत्ताच सांगतोय. काका. आजपर्यंत माझ्या छत्रीने पावसाळा, उन्हाळा आणि जळमट एवढ्याच गोष्ट बघितलेल्या आहेत. त्यात अजून हे प्रकार मला नाही चालणार. माझा सीसीटीव्ही कॅमेरा वरचा आहे, तो त्याला प्रॉब्लेम मला नाही चालणार हे. काका तू बोलत नाही ना माझ्याशी. बोलत नाहीये. बोलत नाही काय बोलणार आहे. आता बोल ना, काय बोल ना. 2 दिवसांनी भेटतोय आपण इथे चेतना. इकडे बघा ना जरा. हा, sorry. दोन दिवसानंतर भेटतोय आपण. काय? आणि काल मी अख्खा दिवस तुला फोन करतोय, तू फोन का नाही उचलतेस काका? या. कसा फोन उचलणार मी?
कॉन्फरन्स चालू होती ना, हेड ऑफिसची माणसं आली होती, सांगितलं होतं ना मी तुला. एक मेसेज नाही करता येत तुला? एक मेसेज. तिकडे लंच टाइमला मी तुझ्या ऑफिसच्या बिल्डिंग खाली उभा होतो माहितीये? कुठे? कुठे काय दरवेळी कुठे उभा राहतो मी? अरे पण कुठे होतास, मला नाही दिसलंस. अगं कुठे काय त्या साईडला होतो. इकडे नका, इकडे घ्या ना तिथे. सॉरी सॉरी. अरे तो हात आहे ना, त्याने दाखवा. तो काय हे आहे का, बांबू लावलाय का? आय एम सो सॉरी सॉरी, मी विसरलो. तिकडे उभा होतो. अरे नका परत तेच करताय तुम्ही. तो त्या हाताने मी भिजतोय हो सगळा. अहो नाही ते तिकडे उभा होतो मी. सॉरी. माझी छत्री आहे ना, मी नाही भिजलं पाहिजे ना. असं कसं करता तुम्ही? अरे रिक्षा पण येत नाहीये यार. अरे आले आले रिक्षा रिक्षा रिक्षा. अय्या. काका किती क्यूट हाक मारतात ना, रिक्षा. किती क्यूट आहेत काका. अगं क्यूट नुसते क्यूट नाही आहेत, मनाने पण किती चांगले आहेत बघ. अरे नाही नाही मग त्यांना भिजू द्यायचं नाहीये आपण. मी सांगतोय चेतना, हाय भिजतंय. आपल्याला काय का केस आहेत, पाणी असं डायरेक्ट आपल्या डोक्यावर नाही लागत ना. बिचाऱ्यांना टक्कल आहे, डायरेक्ट कवटीपर्यंत मुरतं ना काय पाणी. बोलतो? मग वय पण बघ केवढं झालंय, 4 शिंकात जातील. ए, ए. 4 शिंगात जातील. अक्षी 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 अक्षी. अरे वा, चांगला होता बिचारा. असं होईल माझं? नाही नाही, तसं अरे नाही. कमालात करते. 4 शिंगात कसं जाईल? नाही नाही, आई शपथ तसं नाही म्हणायचं होतं मला. मग? काका ते म्हणतात नाही का की 4-5 दिवसात जातील. अरे पण मला नाहीच नाही जायचं 4-5 दिवसात. मी नाही जाणार आहे 4-5 दिवसात. नाही आता येणारा माणूस जातोच नाही ना. मग जा ना तुम्ही. आलात तर जा ना तिथून. कशाला हे करताय? काका काका पापा ये मत करो. आणि हे मी खरं तर हम बीच में चाहिए. ये हम बीच में चाहिए ऐसा. हम मला काय तो हे मला पहिलं काय नाही सुचलं, मला काय कळत नाहीये. हम ये इसका ये ना मालक करके है ये छत्री का. हाँ. सॉरी 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 काका, तुमचं बरोबर आहे. मला हेच सुचलं होतं की एथिकली तुम्ही मध्ये पाहिजे. हाँ मग मी मध्ये आता हे हम काय ऐसा खडा होंगे. माऊ काय ग? माऊ माऊ बोल. माझं पोट आहे हे. अरे माझं पोट आहे. तुम्ही बघा ना जरा कोण आहे आजूबाजूला. सॉरी 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 काका. मुळात या माझ्या का छत्रीत तुम्ही आलेला आहात यार. सॉरी सॉरी. काका तू बोलत नाहीये ना. माऊ राग गेलाय का रे, सांग ना. गेलाय बंडी माझा राग गेलाय. खरं सांग. अगं गेलाय तर नाही, मला नाही पटत आहे, तू खरं सांग. बरं बाई सांगतो. हे घे. अरे सॉरी सॉरी. नाही 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 काका, इथे इतना भी हे कर रहे हो, हमकार करताय. अरे नाही नाही काका, ते ती मगाशी माझ्या बरोबर त्या बाजूला उभी होती ना, तर मला वाटलं की अरे ह्याला काय आता आहे काय. आय एम सो सॉरी. एक तर छत्री माझी तुम्ही घुसलात, मला तुम्ही धरायला लावताय. नाही नाही वर ह्या चुका यांच्याकडून होत नाही, तुमच्याकडूनच होत आहेत. असं नाही मला हे नाही चलेगा. हो तुम्ही या साईडला या. मी या साईडला मला ह्या साईडला थोडं भिजलं तरी चालेल, पण इथं नको मध्ये. हे पोटात असं करतायत ते पप्पी घेतात, असं नाही मला चालणार आहे. तू धर ना, मी भिजते. आता मी मला जर टाळका सटकायला लागलं हे काका, जरा तुम्ही काका, चिडू नका. रिक्षा बघा आणि निघा. खूप झालं, मी मदत खूप रिक्षा केली येऊ दे, तुम्हाला. मग आम्ही जातो. हा हा. रिक्षा. ए रिक्षा. रिक्षा रिक्षा. अरे अरे माऊ काय बंडी? काकांचं ऐकलं पाहिजे ना आपण. काका कसं हाक मारतायत, रिक्षा. तसं केलं पाहिजे. काकाने 4 पावसाळे जास्त पाहिलेत ना. हो पण या पावसाळ्यात खूप भिजलोय मी. एवढंच सांगतोय तुम्हाला. 4 पावसाळे बघितले असतील. ऐक ना चेतना, काकांना ना खूप त्रास होतोय आपल्यामुळे. आपण खरंच जाऊया. जा, जा, जा. प्लीज जाऊया. चल. पण काकांकडे छत्री कुठे आहे? माझीच आहे ही छत्री. ही छत्री माझीच आहे, तुमच्याकडे छत्री नाहीये. सॉरी काका, सॉरी, लक्षात नाहीयेत पटकन. चल sorry. चल चल चल. हा. माऊ हा आपल्याकडे छत्री नाही, आपण कसं जाणार? कसं जाणार म्हणजे? मागच्या आठवड्यात मला ताप आला होता, माहिती ना तुला. परत भिजले की सर्दी होईल, परत आजार पण फिरून येईल. माझ्याकडे नको. मला काही माहित नाही. काकांना त्रास होतोय ना, मला ते बघवत नाहीये. चल. ए थांबा थांबा. नाही 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 काका, काका प्लीज थांब ठीक रे, आहे, काका, नाही. थांब. आम्ही जातो. ओमक्याने सांगितले आम्ही जातो. थांब जरा. एवढं पण मी निष्ठुर नाहीये. थांबा जरा. ताप आलेला ना तुला. हा. हा थांबा. आता लगेच सर्दी होईल. उगीच मला ते नंतर अस्वस्थ व्हायला होईल. मला ते नंतर राज इकडे काय हरकत नाही. थँक्यू काका. हा बापरे बाप. पाऊस पडतोय. अरे येणार का रे? अरे वीज आली तर घाबरतो कशाला? मुलीने घाबरला पाहिजे ना. जरा भीती वाटली मला. कसली भीती? आता चिडू नका, तो खूप घाबरटे. ओमक्या हा. बघ ना किती रोमॅन्टिक वातावरण आहे. हो, हो. पण चल ना पावसात भिजूया आणि रील करूया. अगं ये आत्ता ताप आला होता ना तुला मगाशी. म्हणालीस ना तू सर्दी होईल म्हणून. आता कुठे चालली रील करायला पावसात? काका कसं आहे माहितीये का, आपण आपल्या शरीराला जेवढं पॅम्पर करू ना तेवढं ते जास्त त्रास देतं. डबल ढोलकी आहेस तू. डबल ढोलकी आहेस तू. डबल ढोलकी ही. थोडीशी आहे. हा. ए माव, तू काय म्हणतोस रे लगेच?
तू थोडीशी आहेस ना. रील करूया ना, चल ना रील करूया. अच्छा पाऊस. अच्छा ते जॉन इब्राहिमचं जॉन इब्राहिम आहे त्याच्यात. मग कोण आहे? शाहरुख खान आहे ना, असं काय करतो? चल गे दिल तो पागल है मग सलमान आहे. अच्छा ते हे बेल्ट वालं का गाणं? सलमान खान नाहीये, शाहरुख आहे ना. अरे चाक दुम दुम मध्ये शाहरुख खान आहे. वा 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 वा. बघूया ही रील आपल्या दर्दी हास्यरसिकांना कशी वाटलीये. प्रसाद सर. वा वा ला जवाब. चंद्रमुखीमध्ये बाईग नावाचं एक गाणं आहे, त्याच्यामध्ये शिरशिरी तनुवर फुलते जशी श्रावणी सरबरसावी जशी अशी एक ओळ आहे. त्याच्यामध्ये अमृता ते असं करते आणि तिन्ही पाणी उडवल्यानंतर आदिनाथची अशी रिॲक्शन आहे. तर तसं आम्हाला होत होतं की पाऊस तिकडे पडतोय पण आम्ही भिजतोय की काय. वा वा. म्हणजे तू तिकडनं जेव्हा असं करायला गेलास तेव्हा ऍक्च्युली मला असं झालं की केवढा पाऊस पडतोय. इतका उत्तम मेक बिलीफ होता साम्या की क्या बात आहे. आणि तुला साथ लाइटिंगवाल्यांनी आणि आमिरनी वा वा, आमिर. इतकी अप्रतिम दिली. श्याम श्याम. फॅन्टॅस्टिक चेतना, फॅन्टॅस्टिक ओमकार, खूप मजा आली. वंडरफुल. शेवटचा तुझा डान्स तर म्हणजे माझ्याकडे पैसा असताना खूप तर मी असं उधळला असता तुझ्यावर. वा साम्या, ला जवाब, ला जवाब. मजा आली, खूप मजा आली. सई मॅम. फार सुंदर संकल्पना होती. काही सेट नव्हता, काही प्रॉपर्टी नव्हती, एका छत्रीत 3 कॅरेक्टर्स होती आणि ब्रिलियंट वातावरण निर्मिती. वा, मजाही आ गया. माऊ किती गोड परफॉर्म केलंस. बंडी खूपच छान दिसतेस. समीरदा, शेवटचा डान्स म्हणजे तो कॅमेरात कैद करून बघत बसावा असा डान्स होता. फार मजा आली आणि तुम्ही तिघांनीही इक्वली मस्त परफॉर्म केलं. खूप मजा आली, मस्त. शिवा, ओंकी. अचानक धनलाभ हा जसा एक योग असतो तसाच अचानक श्रीमुखात हा पण एक योग असतो. म्हणजे कारण नसताना उगाचच आपल्याला फटके पडतात. कस काय? तेच बघूया. विनोदाचा हा तडका घेऊन येत आहेत हास्य जत्रेतील अवली कलाकार. झोप यायला लागली आता. खूप खाल्लं, झोप येते आता. खूप खाल्लं, झोप येते आता. हो रे, खूप खाल्लं. कळलं. झोप येत आलं. हो हो. आणलंस का? एनिथिंग एल्स? एक काम कर डेझर्टला ना तू हे आण, ब्राउनी आणि त्यावर असा आईस्क्रीम टाकण्याचा असा आवाज आला पाहिजे. नाही रे, असा. नाही. गप्प रे. गप्प बस. भाऊजी द्या ना. शांत राहा जरा, brownie. शांत राहा जरा. मग नुसतं आईस्क्रीम तरी आण. आईस्क्रीम आण असं एक आणि त्याच्यावर असं असं चॉकलेट सॉस टाक. 3 आण तसे. नाही, 3 बिन काही नाही. ऐक रे, 2च आण आणि मला एक छास आण जा. अरे काय गरीब वागताय भाऊजी. एक काम कर, कॅरेमल कस्टर्ड आण. कॅरेमल नाही, मी जेवढं सांगितलंय तेवढं. पैसे मी देणार आहे की नाही तेवढं. अहो, असू दे ना, खाऊ दे ना त्याला. खाऊ दे काय, खाऊ दे. खाऊन करणार काय. काय वाटेल ते खातो, जिरवतो. त्याच्यातनं जी काही ऊर्जा निर्माण होते ती उंगल्या करण्यात वापरतो. चिनॉय सेठ, एक दिन तुम देखोगे पूरी दुनिया देखेगी. बघू दे ना त्या दुनियेला काय ते एकदाच. बघू दे ना काय दाखवणार आहेस ते दाखव ना एकदा. तुम्ही जा ना. सर नाईस मिमिक्री. जा, जा, आण. थँक्यू. घ्या लिंबू पाणी प्या. हा, ए फालतू फालतू भाऊ आहे का तुझा? इतकं डोकं फिरतं ना मला. शपथ सांगतो, 3 वर्ष झालं आपल्या सोबत आहे हा माणूस. 3 वर्ष एक छदाम कमवलेला नाहीये. भाऊजीच्या जीवावर सगळं खायचं ह्याला. भाऊजी मी पैसे बिसे कमावणार नाही. मी नाव कमावणार आहे. नाव. क्योंकि मैं सब यार काम कर रहे हैं और हम है के नाम कर रहे हैं. सरळ बोल ना, सरळ बोल ना. कशात मारायला करायचं असतं रे सर? काय चाललंय तुमचं? माझा भाऊ दिसला ना, उगाच घालून पाडून बोलायचं असतं तुम्हाला. त्याच लायकीचा आहे तो, घालून पाडून बोलण्याच्या. सतत काहीतरी करायचं असतं फालतू चाळे. मूर्ख. हा नसताना रसिका याच्या वयाचा पोरगा असता आपल्याला. 3 साल में मेरे जितना लड़का कुछ भी. गप्प बस रे, गप्प बस. डोकं नको फिरवू माझं. तुम्ही आता थांबा जरा. वाटेल ते बोलताय. एक तर किती दिवसांनी हॉटेलमध्ये छान जेवायला आलोय आपण, छान वेळ घालवायचा. तर तू पण गप्प बसा उमक्या. तुझ्यामुळे ते नेहमी रागावतात. मी काय केलं?
मी काय केलं? आणि प्लीज आपण इतक्या दिवसांनी आलोय, मला यानंतर ना सीफेसला जायचं फिरायला. प्लीज मूड खराब करू नका माझा. नाही आपण सीफेसला जात नाही आहोत. का? नाही, टॅक्सीचे 80 रुपये होतात, 2 वेळेस ते 160. नाही, मी नाही. याला काय अर्थ आहे? नाही, नाही. गरीब भाऊजी. बोलणं गप्प बसा, मार खाशील तू. मी का मार खाणार आहे? वॉशरूम कुठे आहे ते? माझं घर आहे हे मला माहिती असायला. इथे वॉशरूम, तिथे बाल्कनी, शोध ना. सरळ उत्तर द्यायचंच नसतं ना तुम्हाला. मलाही माहिती नाहीये म्हणून विचारलं. मी चिनॉय सेट सायन्स देखा करो. दीदी तिकडे आहे. तू पण ना आगाऊपणा जरा कमी करा. तुझ्यामुळे प्रत्येक वेळेला मूड स्पॉइल करतो. मला माफ कर, एडवाडा जेलमध्ये फाशी दे मला बस. तू ना माझ्या बायकोचा भाऊ आहेस म्हणून वाचलायस. दुसरा कोणी असतं ना तुझ्या जागी, तुला सांगतोय, दुसरा कोणी असता ना कापून टाकला असता मी. तुडवला दुसरा कोणी असता तर. आला चिनॉय सेट, सतत काहीतरी ते चिनॉय सेट आणि फिनॉय सेट करायचं असतं याला. हो भाऊजी, काय आहे? तो टकलाय ना मागचा. कोण? तो मागचा टकलाय. तो ताईकडे बघत होता. हा मग अहो हा मग काय, हा मग तो घाणेरड्या नजरेने बघत होता ताईकडे. विचित्र असा मागे वळून हे असं बिसं काहीतरी करत होता. इथे बसून तुला कळलं तो कुठल्या नजरेने बघत होता? झाली असेल चुकून नजर. अरे मी सांगतोय ना तुम्हाला मी सांगतोय ना तुम्हाला की तो त्या नजरेने बघत होता. माझी बहीण आहे, मला वाटतं तुमची कोणी नसेल. छपरीपणा करू नको, गल्लीत नाही तू, कळलं काय? खाली बस, लोक बघतात. चल खाली बस. अरे कोणी बघत नाहीये यार. तो काय करतोय? क्या सुरू आहे रे? काय सुरू आहे? पावसाळा सुरू आहे. खाली बसतो, कॉमेडी करतो. खाली बस. काहीतरी खाली बस. खाली बस. काय खाली बस? काय रे भाऊ? क्या जास्त शहाणपणा करू नका. पावसाळा काय सुरू आहे? तिकडे बाई त्या ताईकडे कशाला बघत होता तू? मी तिकडे बघाय नाही तर कुठे बघाय? तुला काय करायचंय? हिंमत आहे ना तुझ्यात? ये ना समोर. नाही, थांब रे, थांबा भाऊशी तुम्ही. काय तिकडे ताईकडे का बघत होता तू माझ्या? काही बाई बोल नको, डोकं फिरू नको बरं का माझ्या. माझं डोकं फिरू नको. बुबुळा काढीन, गोट्या घेईन. थांबा ना भाऊ. एक मिनिट बुबुळा काढतो माझी. मारतो मारतो कशाला तू? मी बोलतो. बुबुळा काढतो. हात लावू नको रे बा. हात लावतील नाही तर काय पण करतील. तुला काय आहे? तुम्ही मारायला हात लावतील. कोण मोठा जागीरदार आहे का तो? माझा ऐका. तुम्हाला माहित नाही तो कोण आहे? हात लावा मग कळेल तुम्हाला कोण आहे. भाऊजी, हातावर कळेल? दाखवा. नाही, तुम्ही त्याला हात लावा मारायला ना. लावला. एक मिनिट. माझ्या भाऊजीला मारलास तू. माझ्या भाऊजीला मारलास तू. थांब, तू जोशात नको येऊ तर हात जोरात लागतो. थांब. तुझ्या दाजीला मारला तर माझ्या डोक्यात खुर्ची टाकतो. टाकेन नाही तर काय पण करेन. मारलं. टाक. टाक ना. एक मिनिट माझा ऐका. हे बघा तू अजून मारला. टाक खुर्ची टाक ना. हे बघतो मी. टाक खुर्ची टाक ना. कुत्राने माय कसाला कोकली राहणार आहे? शिवी नको देऊ. भाऊजी भाऊजी काय झालं? भाऊजी दाट पडली रे. दाढ पडली. बसा तुम्ही. बसा. हो इथे बसा इथे. अच्छा टेका. हे पाणी घ्या. चूळ भरा. नंतर आपण ही तुळशीत टाकू. तुम्ही आरामात राहा. दाट पडली रे माझी. दाट पडली. माहिती मला दिसतंय. तुम्ही पाणी घ्या. परत चूळ भरा. आरामात भाऊजी आरामात. तू माझ्या भाऊजींची दाढ का पाडली? एक मिनिट, मी बोलणार त्याच्याशी. बोल. हात नको दाखव. भाऊजी. बोट नको दाखव. दाढ का पाडली? भाऊजी तू अंगावर काय आला मग? मी पोलीस कंप्लेंट करेन ना तुझी. भाऊजी मी पोलीस कंप्लेंट करीन. कर. दाढ पाडतो माझी तू. कर. हा? काय करायचं ते कर. मी पण सांगेन त्यांना. माझ्या बायकोकडे बघतो ते बघतो. अरे काय? वरून दाढ पाडतो माझी. तुझी बायको समोर आली तर दिसली. आता काय डोळे फोडून घेऊ माझे मी? सान्या, तू बोट नको दाखव. तू लक्षात ठेव. मी आता मी पोलीस कंप्लेंट करेन तुझी. कर. करेन. तू मला नको अंगावर हे काय करायला. ओरडा चाललाय? चल. अहो हे परचमण कशी का म्हणतात? काय झालं? अगं काय नाही ग बाई. ह्यांनी तुझ्याकडे बघितलं, मग ह्यांनी ह्यांना धक्कललं आणि ह्यांनी यांची दाढ तोडली. काय? हो. माझ्या नवऱ्याची दाढ तुमची हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला हात लावायची? बोल ना आता बोल ना. अहो ते आरोप करत होते की मी म्हणत होते की बाईकडे पाहतो म्हणून. माझ्या बायकोकडे मग पाहतो. बघत होता माझ्या बायकोकडे. अरे हो तिथून बोल. तुझ्या बायकोकडे काय आला पाहू? तुझी बायको काय मोठी हेमा मालिनी लागून गेली आहे नीट बोल रे, नीट बोल. गुच्चू पटा तुम्ही. आमच्या धुळ्याला आहे ना खूप अशा 101 चांगल्या पोरी. त्यांच्याकडे कधी पाहत नाही मी. मग जा ना तुमच्या धुळ्याला, तिथे जाऊन बघा 101 पोरी. नीट बोला बरं का तुम्ही. नीट बोला. एक मिनिट, तुम्ही धुळ्याचे आहात का? हा. अय्यो, मी पण धुळ्याची
काय सांगता तुम्ही हो, हो. धुळ्याचे? मी धुळ्याला कुठे राहता तुम्ही? मी देवपूरला. अयो, मी पण देवपूरचीच आहे. अरे, तरीच मला वाटलं बरं का तुम्हाला बघितलं. मला पण एक क्षण तसं वाटलं. अहो, माझी दाढ पाडली त्याने. देवपूरचं कनेक्शन निघालंय जरा एक मिनिट थांबा. देवपूरला कुठे कुठे? विठ्ठलाचं मंदिर त्याच्या बाजूलाच आमचं घर आहे. अरे बाप. जैन कॉलेज. हो, जैन कॉलेज. तुम्हाला कसं माहिती? अगं तू रसिका आहे ना. हो, रसिका जोशी. तू अरे Sorry, मी मला आठवत श्याम नाही. श्याम राजपूत. श्याम. त्या रम्याच्या खदडक खदडक सायकल होती त्याच्यावर मागे बटून यायचो. अय्या, श्याम आहे तू. अरे, ओळखलंच श्याम आहे. अरे, हे सगळंच गेलं तुझं. गेले बा टेन्शन मध्ये ते काहीच आता. नाही राहिलं रे. आधी- आता ओळखतात. मग दाढ पडली. अहो, हा माझा तो धुळ्यातला मित्र आहे कॉलेज मधला. आधी कसा काय आहेस काय तू? एकदम मस्त आहे म्हणजे सध्या. तेव्हा एवढे बाल होते तुम्ही सगळे मला हॅरी पॉटर म्हणायचे. आता म्हणजे आता मला खांद्याचं विंड डिझेल म्हणतात. नाही पण आता छान दिसतोय. दादा मला ओळखलंस का? अरे माझा भाऊ ओंक्या ओंकार लहान होता नाही का? आपण तिघे भेटायचो तेव्हा तुम्हाला लिमलेटच्या गोळ्या आणायला पाठवायचा. आपण भेटू शकतो, आपण भेटू शकतो. काय दंड झाला त्याच्या असं होतं असं. अरे बाळाला का दोघं? काय काय काय? अरे त्या माणसाने माझी धाड पडली यार. अरे श्यामदादा मला पोलीस कंप्लेंट करायची त्या माणसाची. कसलं कनेक्शन सांगता मला धाड पडले. शांत व्हा. दाढ पडली तर पोलीस कंप्लेंट कशाला करायला हवी? दाजी सॉरी दाजी बोललो का रे? दाजी बोलतोय. मुळात दाजी बोलणारी ही जी काही जमात आहे ना ह्यांना बॅन केला पाहिजे भारतात. दाजी बोलून मेहुणा बोलतात 3-3 वर्ष निघत नाही घरातून बाहेर. जाऊ द्या ना चुकलं ना ए माझ्या. श्यामा, धुळ्यातले आपले मित्र भेटतात का रे? अरे मग भेटतात ना. किती मज्जा करायचो ना आपण. आपण बसून बोलूया, आपण बसून बोलूया. इथे उभं कशाला? आपण बसून बोलूया. बसा बसा. मी काय म्हणतोस? अरे वा भारी. अरे माझी धाड पडली अरे या माणसाने. याच्याशी तुम्ही अहो, गोड नका बोलू रे. तुम्ही बसा ना. तुम्ही सॉरी बसता बोलतो का ना मी. इथे हो सॉरी हा चुकलं माझं. काय ना टेन्शन मध्ये होतो तुम्ही एकदम अंगावर आले म्हणून जे आलं. अंगावर आलं म्हणजे तू माझ्या बायकोकडे बघत होता म्हणून मी अंगावर. अरे मी बघत नव्हतो ते दिसल्या फक्त. दिसल्या नाही पण श्याम तुझं चुकलंच हा. माही चुकलं. मग काय असं कोण मारतं रे? आणि मारायचं होतं तर जरासं पुढे मारायचं होतं. त्यांना पुढच्या दातांचा प्रॉब्लेम आहे. थोडेसे आत गेले असते. पुढच्या दातांची इकडे मी काय केलं? माझ्या पुढच्या दातांचा तुला काय प्रॉब्लेम आहे? त्याचं काय होतं भाऊजी? गप रे, गप, खाली बस. असं काय करताय? आमचे हे आहेत ना शाहरुखची मिमिक्री खूप भारी करतात. डिट्टो, हो. डिट्टो. सुंदर करतात. फक्त ते पुढच्या दातांमुळे ना मग ते मॅच होत नाही. जरासं वेगळं म्हणजे वाटतं. असं होतं थोडं, ते असं होतं असं चुकीचं दिसतं. ऐका. करून दाखवा ना थोडीशी. अय्या, तुला आवडेल मी श्याम सांग. ओ करून दाखवा ना माझ्या मित्राला. ओ कॉलेजचा जुना मित्र आहे. 70 मिनिट. शो लावलाय. छान आमचा आहे करतात. ना ग्रुप आहे वर्ग मित्र नावाच्या. त्याच्यावर हिला ऍड करतो मी. व्हिडिओ बनवतो तुमच्या आणि तिकडे टाकतो. लगेच कर. आणि खाली काय टाकतो? रसिका वेड शाहरुख खान. विथ मेहुणा. मी करणार नाहीये. दाढ पडली आहे माणसं. असं काय करताय? उगाच मारता का? माझी दाढ पाडा. मी नाही नाही. माझा नाही विश्वास तुमच्यावर. नाही करा ना भाऊजी. भाऊजी कोण? गप रे. करा ना. अहो माझ्यासाठी करा ना प्लीज. एवढा काय भाऊ खाताय? बापरे बलचा लग्गा लावा लागतो रुटे सॉरी भाऊजी सॉरी. मी मागतो. करा ना भाऊजी. करा. माझ्यासाठी व्हिडिओ काढ, व्हिडिओ. 70 मिनिट. 70 मी ही. अत्यंत बालिश आहे. ज्या माणसाने माझी दाढ पाडली त्याला मी शाहरुख करून. अरे सॉरी ना. सॉरी थोडंसंच करा पण करा प्लीज माझ्या मित्रासाठी. हा प्लीज. हाय गाईस, हे माझे मिस्टर. इकडे एक्सप्रेशन द्या. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें रुकते रे हट. थोडंसं केलं. बोलतो बारे करता बरं का तुम्ही शाहरुख खान. मग ते काय दातामुळे ना तीन वेळा शाहरुख खानची नक्कल करते असं वाटतं. श्यामदादा. वाटलं ना तुला? मला वाटलं. अरे
आईस्क्रीम आलं श्यामदादा ये ना इथे बस बस आईस्क्रीम आलं आहे छास आहे हा इकडे बसा पण मला जेवायचं होतं. हा थांब ना आपण मागूया हे घ्या तुम्ही इकडे बसा ते तिकडे तुम्ही आला तर एस्थेटिक्स जरा हे होईल हॉटेलचं इथे बसा ताक प्या आणि इथे पण लावा जरा ते थंड वाटेल तुला काय आईस्क्रीम खाणार तू अरे नाही जेवायचंय मला. अय्यो, जेवलाच नाही नाही ना त्यासाठी आलो होतो. तिथे अजून जेवलाच नाही एक मिनिट एक काम कर मूर्ग मखनी ना जोल आणा छान आहे. आम्ही आत्ताच खाल्ला. आणा आणा सगळे पैसे आम्ही देणार नाही 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 मी देतो ना. अरे अजिबात नाही यार तू पाहुणा आहेस आमचा अरे मी देतो. तू पाहुणा आहेस आमचा बरोबर आहे. मेरे दाजी के बाद बहुत पैसा है बहुत पैसा है. बरं, हरकत नाही, हरकत नाही. ए ओंक्या इकडे रे बाळा इकडे 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 अरे ओंक्या तुझ्या दाजीकडे एवढा पैसा आहे मी काय कोणाचे पैसे देणार नाही कळलं त्याचं त्याला खायला लाव. असं नका ना करू दाजी द्या ना पैसे एवढं काय करताय द्याना पैसे तिथे बसू देत नाही मला तिचा कोणतरी जुना मित्र आलाय द्या ना बस इकडे द्याना करतोय ए रसिका आणि ते वसंत डेअरीचं पेढे रे ते क्वालिटी तशीच आहे अरे का अजून? तशीच आहे ना. पेढे जाऊ दे येडे आले थांबा सॉरी ऐक माझं एटीएम कार्ड तुझ्याकडे आहे. पिन माहिती आहे याला सांगू नकोस 1413 सगळं माहिती आहे याला सगळं माहिती आहे बिल भर मला नाही थांबायचे इथे. आईस्क्रीम अरे, खाता का थोडं? तुझं तू खा मी जातो डॉक्टरकडे कळलं ना अरे मित्र भेटला ना तुझा बस त्याच्यासोबत जेव अरे नाही हो. अरे ती दाखवली. एकटी ए, चालेल. राम्या, आपण सीफेसला जायचं का आपण जाऊ का? आमचा प्लॅनच होता जेवणानंतर जायचा त्यांचं काही नाही ते अरे तुम्ही ती- डॉक्टरकडे ती जा आणि तशीच मग घरीच जा अरे, direct. बेकारी फॅमिली आहे रे माझी मी येते ना घरीच येते. अरे पण बाबू, घेऊन जा. विनय सेठ आम्हाला ही अचानक भेट खूप आवडलेली आहे आपण हास्य रसिकांना विचारूया प्रसाद सर फॅन्टॅस्टिक मस्त कॉन्सेप्ट होती मस्त लिहिली होती श्यामे तुझ्याकडे बघून ये शाम मस्ताना मधोज के जा असं गाणं लिहावंसं वाटायला लागलं इतका तू केस गेल्यापासून रोमॅन्टिक व्हायला लागलाय वा 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 ती तुमची अचानक भेट झाली आणि त्यानंतर तुझे डोकं खाजवत गेलास ना ते फार असं मादक होतं खूप म्हणजे आणि छान केलंस ते खूप मजा आली आज त्याच्या शाहरुखच्या मिमिक्रीपेक्षा तुझं जे चाललं होतं ओमकार ते दिलखेचक होतं जरा मजा आली वंडरफुल तर मंडळी विनोदाची हीच गंमत तुम्हाला बघायला मिळणार आहे पण पुढच्या भागात तर बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा नमस्कार मंडळी आली आली कल्याणची चुलबुली जिचं नाव आहे शिवाली रजेवर असली जरी प्राजक्ता माली तरी तुमच्यासाठी इथे हजर झाली ही अनारकली क्या बात है तुझं ऐकव येस आणि हिच्या सोबत आहे ज्याच्या टॅलेंटवर कधीच कोणीच घेत नाही डाऊट असा दादरचा ओंकार राऊत सिरियसली ऑफकोर्स तर आम्ही दोघं पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा तर सोफा सम्राज्ञी वनिता खरात हिच्या बरोबर जबरदस्तीने बसवलेल्या हास्यवीरांचं आपण स्वागत करूया आणि अर्थात स्वागत करूया आपल्या दर्दी हास्यरसिकांचं स्वागत करूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी स्वभावाने लाघवी असणारी आणि मनमुराद हसणारी महाराष्ट्राचीच नाही तर देशाची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचं आणि स्वागत करूया खट्याळ मिश्किल रुबाबदार दिलदार दमदार जोरदार टोकदार ढालदार दरवाजाचं दार मालदार चोपदार सगळं बोलून टाक ना जळतोयस ना जळतोय तुमच्यावर तर स्वागत करूया प्रसाद ओक यांचं आणि लव अँड लावणी या नाटकाची टीम सुद्धा आज आपल्या हास्य जत्रेत सामील झालेली आहे त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत स्वागत करूया लेखक दिग्दर्शक भूषण कोरगावकर यांचं
लावणी सम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर यांचं आणि लास्ट बट नॉट द लिस्ट नाटकातील गायिका नर्तिका आणि कलाकार यांचं. ओंकी, येस, आदर हा कमवावा लागतो. ऑफकोर्स. असाच एक बॉस आहे जो आदर मिळवण्यासाठी काहीतरी आयडिया करतोय. बघू आता ती आयडिया वर्क होते की नाही ते. तर ही धमाल दाखवण्यासाठी येत आहेत हास्य जत्रेतील अतरंगी हास्यवीर. नो ना नो मिस्टर नाडकर्णी, हे फालतूगिरी आहे. तुम्ही काय बोला होतात मला की तुमचे पैसे मी डबल करून देतो म्हणून? अरे माझ्याच नोटाची तुम्ही झेरॉक्स कॉपी काढून तुम्ही मला परत दिल्या. माझ्याच नोटाच्या कॉफी करून तुम्ही मला परत दिल्या. तरी बोललो हे काल्या शाहीवाल्या नोटा कधी आल्या बाजारात मला काही कळलंच नाही. दोनदा तीनदा पेट्रोल पंपवरती कुत्र्यासारखा मारल्यावर मग माझ्या लक्षात आलं हे नोटांचा झोल आहे म्हणून. तर काय नाही, माझे सगळे पैसे मला पाहिजे, नाही तर पोलिसात तुझी तक्रार करी वसाऱ्या. नाही नाही, ठेव फोन, ठेव ठेव. हा ठेव. रागवले. शर्मेश शर्मेश सर सर हाक मारी सर. यस. कसं वाटतं ऑफिस? सर एकदम भारी आहे, मला काम करताना पण मजा वाटते सर. यस. तुझ्या बापाच्या चिठ्ठीमुळे तुला आज हा जॉब भेटला हे लक्षात ठेव. नाही सर, लक्षात आहे माझ्या है ना? हे सर. फालतूगिरी करायची नाही, काम चुकारपणा करायचं नाही. नाही सर, कळलं? माझं सर लक्षात आहे सगळं. आणि सर तुमची खूप अरे, उपकार हे झाले. यार. सर सर यार सर, एकदम सर, काय नको करू. नाही सर. सर फक्त एक गोष्ट बोलायची होती, बोलू का सर? आता ह्या टायमाला नाही म्हणजे तुम्ही आपले वाटतं म्हणून सांगावशी वाटते सर. सांगू सर? गो. सर मी आल्यापासून बघतोय झालंय? तुम्हाला कोण रिस्पेक्टच देत नाहीये सर. सर हसताय काय? खरं सांगतोय मी, तुम्हाला कोण रिस्पेक्टच देत नाही सर. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये येता ना, कोण उठतच नाही सर, कोण गुड मॉर्निंग पण म्हणत नाही. हा आला असं म्हणून गप राहतात सर सगळे. तुम्हाला बघायचंय सर? बघायचंय? मोरेनं हाक मारा ना सर. कशाला? पाणी मागा, पाणी. मोरे मोरे प्लीज कम. हा बोला साहेब ना. प्लीज मला जरा पाणी देता का? तर बाहेर मडक्यात ठेवलं तिथे जाऊन पिया. इथं काही पाणी द्यायला आहे वासाड्यानं? फायली उचलायला आहे का नाही? आणि तुम्ही काय बेलं आहे अंगठ्यानं पाणी पाजायला? मेलं जो बॉस होत आहेत, एवढा कधी बॉस असतो? बघितलं सर? हा ना. ह्यांचं जाऊ दे सर. काल तो वॉचमन तुम्हाला ओरडला सर, उशीर आलात म्हणून. वॉचमन आहे सर. हॅलो हॅलो असं रे, पहिलाच दिवस आहे एकदम. सॉरी सर. हा, हॅलो. काय झालं ते ऍक्च्युली काय मी आज 8-10 वाजता आलो हा. ना, चुकून 8-5 लिहिलं. त्याला लय राग आला, लय चिडला, लय बोलला तो म्हणा वसाऱ्या. हे तर काय नाही, तो वसाऱ्या खांडेकर त्यांचं काय? लिफ्ट मध्ये आल्या तो म्हणणं 16वं मारायचं बटन दाबायला होतो. मग काय होतं सर? माझा हात पोचतो, उड्या मारून मारून माझा जीव जातो. वसारा स्टूल पण देत नाही तो बटन दाबायला. ना हे सगळं करताना तो व्हिडिओ करतो, माझं शूटिंग करतो ना. ती सिरीज आहे ना, मैं और मेरा उल्लू का पट्टा, ते युट्यूबला टाकतो तो वसारा. सर त्याच्यात तुम्ही मै आहात. मैं कुठला, मी उल्लू का पट्टा. पण बघा सर, हे तुम्हाला पटतंय काय सर? तुमच्या टॅलेंटवर तो पैसे कमवतोय सर. हेच मला म्हणाय सर. मी काल पण बघितलं, तुम्ही बेल वाजवून वॉचमनला बोलवलं आणि त्याला विचारलं लघवीला जाऊ का. सर शाळा आहे, तुम्ही बॉस आहात सर. अरे हो, पण हे लोक मला नुसतं बॉस नाही बोलत. मग हे बॉस बोलतात आणि 2-4 अक्षर मध्ये मध्ये काय काय पुटपुटतात. म्हणजे हे लोक असं का करतात मला काही कळत नाही. माझं काही चुकतंय काय? करिअर सर. त्यांचं करिअर तुमच्या हातात आहे हे दाखवून द्या सर. तुम्ही त्यांना ओरडा सर. तुम्ही तुमचा दरार दाखवा सर. सॉरी सर, तुम्ही दरार दाखवा सर. तुम्ही त्यांना ओरडा, धाकात ठेवा सर. अरे मला असं ओरडावंसं वाटतंय त्यांच्यावर, पण मला भीती वाटते रे. ते मारलं बिरलं म्हणजे मला. सर तुम्हाला ते नाही मारणार, तुम्ही बॉस आहात सर.
तुम्हाला भीती वाटते सर? एक काम करा सर, तुम्ही मला ओरडा त्यांच्यासमोर. तुम्ही ना त्यांच्यासमोर मला ओरडा सर, मला झापा सर, माझी किटला उडवा, माझ्या कामावरनं काहीतरी बोला सर. मला जे ओरडाल ना त्यांना घाम फुटेल सर. म्हणजे मी तुला ओरडले तर ते मला रिस्पेक्ट करतील, रिस्पेक्ट असतील. सर नाही सर, सॅल्यूट मारतील, तुम्हाला सॅल्यूट मारतील सर. सॅल्यूट मारतील? म्हणजे मी ओरडलो असं होईल? सर तुम्ही करून तर बघा सर. डन डन. सर डन. सर्वेश सर सर्वेश सर व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? सॉरी सर. गो टू हेल सॉरी सर. विथ युअर सॉरी. येस सर. हे काय फालतूगिरी आहे? हे ऑफिस आहे ना? सॉरी सर. असं करशील? सॉरी सर. कोण स्वतःला समजतोस? नाही सर. अरे तुमचं नशीब समजा. तुम्ही माझ्यामुळे या कंपनीत कामाला लागलाय, समजलं काय? असं चुका कराल सर सर. भविष्यात असा परत चुका लक्षात ठेवा. तू परत जर का अशा चुका केल्या कामावर काढून टाकीन. माझ्यासारखा माणूस आहे म्हणून सांभाळून घेतो. काय भाई सीन आल्या काय? ही फाईल घे, ह्याच्यात करेक्शन करून पाहिजे. घे फाईल, घे फाईल, करेक्शन करून पाहिजे. सर ओरडताय का? ओरडताय का तुम्ही? बाला, ही काय बोलायची पद्धत झाली तुमची? तू का चिडतोस? त्याला बोलतोय मी. त्याला काय, त्याला नाव नाहीये, नाव नाहीये त्याला. तो कामगार आहे म्हणून त्याला फाईल फेकून माराल? उद्या तुम्ही बॉस आहात म्हणून मी अख्खं ऑफिस फेकून मारू का? हा पण जनरली ऑफिस मधला एक बॉस असतो तोच ओरडतो ना, असं असतं ना. कोण म्हणाला असं? असं कोण म्हणालं? हा? कोण आहात तुम्ही? मी बॉस आहात ना? देन बिहेव लाईक अ बॉस. हा, आवाज चढवायचा नाही, बॉसच्या अवकाळीत राहायचं सांगून ठेवते. अरे बॉसच आवाज चढवत असतो ना. असं लिहून ठेवलंय? कुठे लिहून ठेवलंय? हा? आणि या सगळ्या तुम्ही स्त्रीचा अपमान करताय, लक्षात ठेवा. स्त्रीचा अपमान? कधी केलं मी? आता तुम्ही त्याला काय फेकून मारली? फाईल. ती फाईल मारली. तो पेपर वेट का नाही मारला? टेंगूल आलास म्हणून नाही मारला. बस स्वतःच्या तोंडावर मारायचं ना. ती फाईल का मारली? फाईल एक स्त्रीलिंगी आहे, स्त्रीचा अपमान झालाय, लक्षात ठेवा. लयच लांब आहे, नाही पटत. नाहीच पटणार तुम्हाला. तुम्हाला चूक केली ना, तुम्हाला कसं काय पटेल? हा, तो नवोदित मुलगा आलाय, त्याचा मानसिक अत्याचार करताय तुम्ही. नाही दादा, तुझं चुकतंय. मला तू गप्पा बस रमेश, तू नाही मध्ये पडायचं. अरे यांचं खूप झालं, खूप झालं तुमचं, आधीच सांगतोय. काहीतरी तुमचा थोडासा गैरसमज तुमचं होता. आमचं करू नका. नाही, त्याचा अपमान झालाय, त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. कशी भरपाई? नाहीतर हे प्रकरण मी आता कामगार युनियन पर्यंत नेणार आहे. अरे युनियन मध्ये काय जायची गरज आहे यार? तुम्ही कशाला युनियन मध्ये जाता? मला काही माहिती नाही. श्रमेशला पगारवाढ मिळाली पाहिजे. भरपाई म्हणून त्याला आता पगारवाढ द्या तुम्ही. 5,000 रुपये पगारवाढ मिळाली पाहिजे त्याला. 5,000? हा, एक बालेकर रे, ऍक्च्युली आमचं आणि त्याचं ओरडायचं एकमेकावर नाटक असं झालं होतं. मी त्याच्यावर ओरडणार, मग तू घाबरणार, असं झालं होतं. गॅदरिंग करता इथे. गॅदरिंग चाललंय, नाटक करायला गॅदरिंग चाललंय का? हा, ते काही नाही. त्याला आता हे मिळालीच पाहिजे, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याला. मिळाली पाहिजे. हा, सरमेश वसाड्या सांग. वसाड्या अपशब्द नाही, हे 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 अति झालं. आता फक्त भरपाई नाही, आता भरपाई सोबत बोनस सुद्धा मिळाला पाहिजे. तुला पाहिजे की नाही? दादा, तुला पाहिजे की नाही? दादा मला पगारवाढ आणि बोनस दोन्ही पाहिजे दादा. दादा मला तू पाहिजे. घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. दादा तू बोलतोस ते बरोबर आहे. आणि मला पण पगारवाढ मिळालीच पाहिजे. तुम्हाला कसली? तुम्हाला कसली? मी एक स्त्री आहे, ऑफिस मध्ये मर 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 काम करते, मला पगारवाढ मिळाली पाहिजे, नाहीतर मी युनियन कडे जाईन, लक्षात ठेवा. अरे तुम्ही युनियन कडे कशाला जाता? मी कशाला फालतू? बरोबर बोलतात मॅडम. मागास धरणं मी एक शब्द पण बोलू नाही, कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये एक सुद्धा डायलॉग लिहिला नव्हता म्हणून.
बघितलं माझी पण पगारवाढ झाली पाहिजे आमची पगारवाढ देऊन टाका एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ऐका इकडे तुम्ही इकडे या ऍक्च्युली वसाऱ्या काय बोलला म्हणा की तुम्हाला कोणीच रिस्पेक्ट देत नाही तुम्ही माझ्यावर ओरडा मी ह्याच्यावर ओरडलं असं आमचं ठरवतं बोल वसाऱ्या श्रमेश नाही दादा हे खोटे बोलतात आरोप करतात माझ्यावर तू नको काळजी करूस आम्ही सगळं तुझ्या सोबत आहोत संपूर्ण भारतातले कामगार तुझ्या सोबत आहेत भारतातले कुठले 4च कामगार आहेत तिकडे कुठे जातोस तू वसाऱ्या 4च कामगार आहेत आपली इकडे कंपनी चालू तू डायरेक्ट तिकडे जाऊ अरे मी अशांना बरोबर नाही तुला नाही मी अशांना बरोबर ओळखतो अरे मॅच हरायला आल्यानंतर बॉलाची शिलाई कुरतडणारी ही लोक आता या बॉसला कसा फोडतो की नाही बघ अरे काय हो कदम इकडे या तिकडे ऐका आता मला सांगा शेवटचं विचारतोय श्रमेशला पगारवाढ मिळणार आहे की नाही अरे actually- मिळणार आहे की नाही म्हणजे चला युनियन कडे जाऊ. देतो मी त्याला पगार वाढून देतो. नक्की देतो. बोनस पण देणार हा, तो दे. ठीक आहे त्याला पगारवाढ मिळते हा. पगारवाढ आम्हाला पण पाहिजे तुम्हाला कसली तुम्हाला कसली हा नवीन आलेला मुलगा त्याला पगारवाढ देत आहे आम्हाला नाही चला युनियन डायरेक्ट सारखं युनियन मध्ये जाऊ नका मग तुम्ही काहीतरी करतो तुमची पण पगार वाढून नक्की चला ते अकाउंटंटला सांगतो चला आणि हे बघा मला 1.5 लाख रुपये पगार द्या 1.5 वाक्याच्या वर एक शब्द नाही बोललास बसाऱ्या सरमेश सरमेश सर कशाला आपली भावना इकडे व्यक्त करून मला सांगितलं सॉरी की तुम्हाला कोण रिस्पेक्टच करत नाही तुम्ही जर असं केलं तर करा वसाऱ्या रिस्पेक्ट नाही केला काम तर चालू होतं ना वसाऱ्या हो सर ही सगळी फालतूगिरी कशामुळे झाली मरू आता तुझा पगार वाढलाय ना अभिनंदन थँक्यू सर सर पण माझे अजून एक प्लॅन आहे सर जोरदार टाळ्या आपण विचारूया आपले हास्य रसिक प्रसाद तुला कसं वाटलं यांचं परत बहारदार वा अरण्या तुझा तो काय म्हणतात मेक बिलीफ इतका सुपर स्ट्रॉंग असतो ना की येस वाटतंच की या माणसाला कोणी उल्लू बनवू शकतं पण सगळं व्यवस्थित चालू असताना मध्येच एक असा एक मध्ये जो आला तो आहा म्हणजे असं ते डार्टबोर्डवर परफेक्ट सेंटरला बाण लागतो ना तसा पिन पॉइंट फार मजा आली पशा मस्त शर्मेश कॉन्सेप्टही तुझी होती आणि लिहिलंही तू छान लिहिलं होतंस मजा आली वनिता फॅन्टॅस्टिक मोरे ज्या रुबाबात बसला होतात ना त्या सोफ्यात क्षणभर मी कन्फ्यूज झालो की बॉस नक्की कोण आहे मग परत मी जेव्हा स्किट बघायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही अरुण बॉस आहे वा वा अप्रतिम ॲटिट्यूड मजा आली वंडर वा सोनाली सगळ्यात आधी सांगते की मी प्रचंड खुश आहे मला इथे बसायला मिळालंय तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह बघायला मिळालंय सईला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देते की तिला खूप काम मिळू दे म्हणजे आम्हाला रिप्लेसमेंट मध्ये इथे येता येईल वा 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 मला एकतर या ऑफिसच्या सगळे जे आहेत मेंबर्स अकाउंटंट पण आहे ना विंगेत कुठेतरी मला HR डिपार्टमेंटला यायचंय मला तुझ्या बाजूने भांडायचं आहे अरुण असा बॉस असेल किती छळता यार त्यांना मला नक्की HR डिपार्टमेंट आणि कुठलं वनिता कुठली स्त्रीलिंगी फाईल कुठे कमाल खूपच मजा आली आणि सुपर परफॉर्मन्स वा वा मंडळी नुकतीच कोजागिरी पौर्णिमा येऊन गेली त्या दिवशी एका सोसायटीत झालेली धमाल दाखवायला येत आहेत विनोदाच्या सोसायटीतले सन्माननीय हास्यवीर अरे ऐका अरे काय करताय बाळांनो काय रील कसल्या करताय रोल दिलाय तो करा ना
हा करा तो करा. काय काम सांगितलं तुला हा मसाले दूध भरायचं आहे की नाही? मग भर ना ते. बर लगेच अहो भर. पण अजून लोक झाले नाही त्यामुळे आम्ही रील करत होतो म्हटलं. येणार लोक येणार. 2 वर्षांनी आपण कोजागिरी साजरी करतोय की नाही? लोक येणार. तू भर आणि तू जा तिकडे जाऊन त्यांना मदत कर. फोटो काढू. फोटो काढ्या. नाही कांबळे हा नको आमच्यात. काय? हा प्रत्येक कामात गोंधळ घालतो हा आमच्यात नको. तिकडे जा. सगळे तुला काही ना काही बोलत असतात. जा काय करशील तिकडे कोपऱ्यात उभा राहा आणि असा उभा राहा की कोणालाच बघून त्रास नाही झाला पाहिजे तुला. गेल्या कर कोपऱ्या. दूध राख, दूध. वा वा वा. अरे नमस्कार कांबळे. अरे श्याम सुंदर राजपूत नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे. अरे धन्यवाद. MSJ इथेच कमवा इथेच आपटा या सोसायटीने आयोजित केलेल्या या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवात तुमचं स्वागत आहे. अरे धन्यवाद धन्यवाद. वा, वा. अरे अरे हे घ्या ना घ्या. काय पिढी आणलेत? अम्मा आता सोसायटीच्या नवीन मेंबर आहे. आज कोजागिरी आहे म्हटलं तोंड गोड करू बा. वा वा वा. थोडासाच घेईन हा, घ्या. थोडासाच घेईन. थोडसाक म्हणून 2 घेतले. हरकत नाही हरकत नाही. घ्या घ्या ताई घ्या. अगं बाई हे माझं डाएट आहे अरे थोडंसंच घ्या, घेते. हो, काही आणि नाही, मला घ्या, 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 द्या घ्या. ए, पेढे घ्या पेढे घ्या. ना. धन्यवाद. अरे राजपूत पेढे द्या सगळ्यांना पेढे द्या. हे घे हे घे. राजपूत वेलकम. या या. वेलकम टू द बिल्डिंग. आलो आलो बसा, आलो. बसा, बसा, अरे बसा. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला सांगतो आमची जी काही गच्ची आहे की नाही हा. या गच्चीने आजपर्यंत 2च गोष्टी पाहिलेल्या आहेत. कुठल्या चड्डी बनियान वाळत घालणे आणि 2-3 जोडपी आहेत त्याचे चित्त थरारक हालचाली पाहिलेल्या आहेत. कांबळे. गच्चीने. काय बोलताय? पण नाही, राजपूत मी आक्षेप घेतलेला आहे त्या हा, ते गोष्टींवर. महत्वाचे. पर्सनली मीटिंग मध्ये म्हणालेलो आहे हे असलं संशयास्पद लज्जास्पद काहीही नको. नाही 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 नाही. हा, वा, वा, पण आता वा. काही सोसायटी म्हटल्यावर पोरं करतात काय बाई. हा हा 2 वर्षात जरा ही गच्ची जरा सुनी होती. कोरोना होता ना. हा ना. सण नाही साजरे करता आले पण या वर्षी ही गच्ची आणखीन एक गोष्ट पाहतीये. हो. कुठली कुठली कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह. जोरदार, किती जोरदार. वेळेचं सामान आले. वा वा माने अशी 1 नंबर वेळ बनवतो बनवा बनवा या 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 नमस्कार मी श्याम राजपूत. नमस्कार हा. नमस्कार 302 हा 302 हा. अरे नवीन प्रभाकर नाही नवीन राजपूत. राजपूत जुना आहेत इथे नवीन राहायला आलोय मी. बसा, बसा, बसा. या, चला, घ्या. वेळ बनवा या वा 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 वा. थँक्यू. नमस्कार नमस्कार. नमस्कार कसे आहात? कोजागिरी नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार. मी श्याम राजपूत. अरे ओळखतो मी 4था मजला. नाही 3रा मजला. नाही मी 4था मजला. अच्छा तुम्ही बरोबर. तुम्ही 3रा मजला ना. हा. अरे मी रोज बघतो वरतून. अरे वा, thank you. तुमच्या वरच राहतो मी. असं का वा 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 वा. वा, वा, वा. बघा बघा आपली ओळख नव्हती तरी तुम्ही मला ओळखलं. हा, हा. आणि ज्यांची ओळख आहे त्यांनी तोंड फिरवलं. असो आज कोजागिरी आहे. हा. कुणीतरी म्हटलेलंच आहे कोजागिरी कोजागिरी छान छान प्या प्या दूध दूध. वा वा. याच्यात कुठे काय म्हटलंय पण नाही हे एवढं काही महत्वाचं नाही. काही लक्षात राहिलं नाही ते. चांगलं असतं तर लक्षात राहिलं असतं माझ्या. खरंय 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 पण खरंय. एक चांगलं आहे काय? आज कोजागिरी पौर्णिमा हा. आणि प्रत्यक्ष चंद्र चाला इकडे. अरे विसरलो मी नीतिमत्ता. ए नीतिमत्ता ये नीतिमत्ता माझी मुलगी. बघितलंस का कोजागिरीला चंद्र आला इकडे. हे तुम्ही बोलताय अहो इथे पूर्ण चंद्र आहे तुमचा चतुर्थीचा चंद्र आहे. सॉरी बरं का गंमत केली. अरे यांना दूध द्या ना दूध द्या. या. दूध द्या. नाही 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 एक मिनिट एक मिनिट द्या. नाही ते म्हणाले एक मिनिट. त्यांचा मान राखला पाहिजे. नाही 1 मिनिट. सोसायटीच्या मीटिंग मध्ये सगळ्या सदस्यांनी काय ठरवलेलं आहे ज्यांनी वर्गणी दिलेली आहे फक्त आणि फक्त त्यांनाच इथल्या अन्न पदार्थांचा लाभ घेता येईल. लाभ घ्या. वेळ घ्या कांबळे कांबळे कसं आहे सणाचा टाइम आहे देऊन टाका काय हरकत आहे. ये बेटा ये हो म्हणाले. नाही ए, ग बस की बाबा
कळतंय की नाही तुला शांत बस किंवा नाही तसं नाही राजपूत तुम्हाला माहित नाही काय आलं ही लय येड आहे हा पैसेच देत नाही का भाऊ? अहो लय येड आहे असं फुकट्यावरच असते ही. नाही, असं हो. येते आणि खाऊन जाते काय हावरे शी, चल. अजिबात नाही. आणलं चालेल, ते. चांगलं चालेल. हे घ्या, हे घ्या. नाही, नाही, चालते चालते हे घ्या. चालते त्यापेक्षा- चालते. याला द्यायचं नाही. नाही असू दे, असू दे. याला द्यायचं नाही अजिबात अजिबात नाही तुम्हाला सांग तू पैसेच देत वर्गणी दिली नाही 5 वर्ष नाही 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 एक मिनिट तसं नाहीये. कांबळे कांबळे वर्गणी दिली नाही म्हणून असं तोंडापासून दूध हिसकावून घेणं बरं हा हे बरं ये. काय म्हणजे नाही अजिबात नाही तुम्हाला माहित नाही सोसायटीची पूजा असते 26 जानेवारीला हा. वर्गणी देतच नाही कवा नाही. तुम्हाला सांगतो ह्या वर्षी वर्गणी मागे गेलो तू मला म्हटलं मी काय बाबा नाहीच आहे त्या दिवशी मी कशाला वर्गणी देऊ आम्ही मी नव्हतोच आज खरं तर है ना दुसऱ्या दिवशी कसं काय हजर झाला जेवताना बेने असं असं करत आलं असं करतच माझं कॅन्सल झालं कामाचं मी आलो हावऱ्यागत 2 जण जेवून गेली होती नाही बरं बाबा जाऊ दे आपण काय म्हणतो बा जेवणाचं काय आहे ठीक आहे एका ताट आपलं एक्स्ट्रा खाल्लं खाऊ दे काय प्रॉब्लेम नाही ही बिनी एवढा डबा भरून मसाले भात घरी घेऊन गेली काय सांगतो एवढा डब्बा नाही गेली होय? एवढंच पुढची 3 दिवस भाताव जगत होती दोघं 3 दिवस ढेकरातनं मसाले भात बाहेर येत होता कांबळे हे असली फालतू फुकटची माणसं नको ते आपल्याला त्याला हाकला हाकला म्हणजे एक मिनिट आता खूप झालं हाकला म्हणजे ही माझी सोसायटी सुद्धा आहे ही गच्ची माझी सुद्धा आहे मी मेंटेनन्स भरतो की नाही मग मी सहज आलेलो आहे फिरायला तुमचं तुम्ही बघा ही कशाला आलाय मी सहज आलोय माझा करूच शकतो मी वर्गणी द्या मग वर्गणी कशाला द्यायची तुमच्या कार्यक्रमाचा आणि माझा काही संबंधच नाही आम्ही दोघे फिरायला आलोय चल का चांदण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही फिरायला आलेलो आहे ह्याला दूध दिलं तर बघा नाही नाही त्याला काही मिळणार नाही पण मी फिरू शकतो की त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे द्यायचं नाही. दे बेटा जा बेटा जा बेटा असं केलं मी. माणूस आहे मी फिरू शकतो मला फिरायला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही फिरू शकता फिरा गच्ची माझी आहे मी मेंटेनन्स भरतो अहो, फिरा फिरू शकता हा. आम्हाला काही प्रॉब्लेम फिरा काय म्हणताय बाकी भटवाईनी मस्त चालायचं खाली ठेवा ना. नाही खायचं. माणूस आला कसला उचट आहे हा अरे काय? बापरे. चौगुले लाज वाटत नाही का रे तुला अरे इतका कसा आवरा माणूस आहे किती नीच वृत्ती आहे ही हवेतल्या मुरमुऱ्यांना कॅच पकडतो तोंडाने त्यात काय बघा याला अर्थ नाही मग नीतिमत्ता नाव ठेवलंय पुरीचं जे ह्याच्यात एवढी सुद्धा नाही नाहीतर असं काय नाव ठेवलंय का मला काय हाताला लागलं मी उडवलं एक मला काय? मिनिट माने हा. बने हा. चेतना वहिनी हो. आपण आपली मजा जी आहे ती करायचीच आहे आपण आपला रसभंग करायचा नाहीये आपण आपली मौज मस्ती करूया करूया आपण त्यांचं बघू आपण एक काम करू चेतना वहिनी ओ दरवर्षीप्रमाणे तुमचं गाणं झालं पाहिजे झालं पाहिजे. हो, हो. ते तर ना वहिनी. गाणं उद्या म्हणते गाणं. म्हणते म्हणते हा, गाणं उद्या पण सगळ्यांनी म्हणावं Yes, yes, हो काहीतरी काय करताय चौगुले नाहीतर काय अरे मी फिरतोय येडाबिडा आहे का थोडा अरे उसमें क्या हम ऐसा फिरतोय हम आवडत काही तिथं हात टाकतेस कुठे हम पैसे दे वर्गणी दे मग काय असलं का कशाला संबंध काय द्या की तुम्ही मग. तुमचं बघा मी माझं बघतो चल ग तू तर्कमध्ये काय याच्यासाठी येत आहे का तुम्ही चौगुले इथे काय करायचं त्याची तुम्हाला हे सगळं खायचं असेल प्यायचं असेल तर वर्गणी द्या ना कशाला वर्गणी द्यायची तुमचा संबंध काय माझ्याशी मी सेलिब्रेट करायला चालवलं नाही मला दूध नकोच आहे मग आम्हाला कोजागिरी सेलिब्रेट करू द्या इथे एक मिनिट माझी सुद्धा गच्ची आहे लक्षात आलं तुम्ही हे मी चालताना हे मध्ये येतात माझा कोजागिरी वॉक असतो ही का मध्ये आली कोजागिरी माझा कोजागिरी वॉक बरोबर आहे, आहे मला माझं मिळालं पाहिजे पॅसेज बरोबर आहे त्यांची सुद्धा गच्ची आहे ना हा. असं कसं फिरू दे त्यांना आपण फिरू दे. आपलं काम करूया त्यांना फिरू दे नाही माने इकडे माने वळू नका. माने हा. चित्रा वहिनी बरोबर बोलताय हा. ठीक आहे तुम्ही मेंटेनन्स भरता मी मेंटेनन्स भरतो अधिकार आहे तुमचा हा, ठीक मग. आहे. आपण एक काम करू आपण आपली जी काही मौज मस्ती आहे ती त्या बाजूला करू. अहो, बरोबर, चालेल, बरोबर. चालेल, आपण- या, आपण या. एका बाजूला हे करू. बरोबर आहे काम. घ्या, अहो देतोय त्यांना तिकडे नाही, आम्ही आमचं- आमचं- ठीक आहे, हरकत नाही, ये. अजिबात हात लावायचा नाही का? या रे. मी काही मदत करू का? काय नको करू. घ्या इकडे मदत घ्या करतो. सगळं. साडी. बाबा, आपण वॉक करत होतो तर सगळे आपल्यासाठी कसं गाणं गात होते ना हा, अरे आपलं डौलच तसं आहे आपण चालायचं सगळे गाणं गाणार आता बघ रेडिओ सुरू होईल बघ आता वेंगुर्ले करता येईल आता तुम्ही गा तुम्ही आपण सगळ्यांनीच गाऊया नाही का सगळ्यांनी गाऊया. हा, कुठलं गायचं?
नाटकं करू नका बरं का. काय माणूस आहे? निर्लज्ज आहे ना काही, निर्लज्ज आहे. खूप झालं. चौगुले काय निर्लज्जपणा आहे? काय निर्लज्जपणा आहे? तू स्पर्श पण नाही केला ना. तुम्ही काय म्हणा स्पर्श करायचा नाही. स्पर्श कुठे गेला? पण काय करायचं हे सगळं करायची मला सांगा. एवढं सगळं करण्यापेक्षा 100 रुपये वर्गणी दिली तर खायला नाही मिळणार का कारण तुला? मला या सोसायटीत मान मिळत नाही, रिस्पेक्ट मिळत नाही. अरे मग तसं वागा ना. कांबळे, मी आत्ता वर्गणी द्यायला तयार आहे. रिस्पेक्ट देणार आहात? हे बघा 5 वर्षाची वर्गणी द्यायची राहील. 5 वर्षाची वर्गणी. द्या. 5 वर्षाची वर्गणी. आमची अर्धी गच्चे आम्ही नाही, 8,500 रुपये जमणार नाही. काय माने थांबा, कशाला अडवून ठेवताय? काय अडवून मिळवून नाही. माने या वर्षाची वर्गणी द्यायला तयार आहेत ना? मी 100 रुपये देईन या वर्षी. द्या, चालेल, चालेल. 100 रुपये देईन. ठीक आहे, चालेल. मग या वर्षीची वर्गणी द्या आणि त्याच्यानंतरच सगळं खा. हरकत नाही. या वर्षीची वर्गणी देतो. द्या. काय हे बघा 100 रुपये आहे. हा, मग द्या, चला, द्या, द्या. मी देणार. थांबा आधी. किंवा मला माझा ग्लास दिसला पाहिजे, हिचा ग्लास दिसला पाहिजे, भेळ सुद्धा दिसली पाहिजे. आहे द्या. हे सगळं आहे. हा. हे बघा बघा हे बघा हे दूध दाखवा आधी. हा बस दूध आहे. याच्यात- मला पण भरपूर दूध मिळालं पाहिजे. मी वर्गणी देणार. सगळ्यांना व्यवस्थित- हे हे आहे, सगळं आहे. मिळणार. द्या, हा 100 बरा मिळणार. हो देणार. मी यांना नाही देणार. मला काय देणार? या चेअरमनवर माझा विश्वास नाही. याला काय म्हणजे मी भट वहिनींना देईन. माझा चालेल. त्यांच्यावर विश्वास आहे. ठीक आहे, ठीक आहे, कांबळे. कांबळे चालेल ना? चालेल. कशाला या तिकडे काय चिडचिड करताय? हा. मला आधी तिथे भेळ बघू दे. त्याच्यात काय आहे? ही बघा, ही बघा. हे बघा ही याच्यात वेळ. काय आहे? ही याच्यात भेळ पण आहे. वेळ आहे. हरकत नाही. भेळ आहे. खूप हा, आहे. हा. मला भेळ आहे. भेळ आहे. काही काळजी करू नको. हे मी 100 रुपये तुम्हाला दिले. हे बघा मी दिले. हो द्या. हे 100 रुपये दिले. द्या. ही भेळ घेतली आणि ही दूध प्यायचं काका. काय एवढी सगळी मेहनत माझ्या वाया घालवली हो. तुम्हीच सांगितलं ते. अरे का वाटता माणूस आहे 100 रुपये देऊन ते सगळं दूध खराब करून टाकलं. 100 रुपयाचं काय कौतुक सांगताय हो राजपूत? ते एवढी सगळी मेहनत आपली वाया गेली तरी मी कांबळे तुम्हाला सांगत होते की नाही, या माणसाच्या नादी लागू नका. कसं आवडायचं या माणसाला? अरे पण आता काय करायचं तो याचं? बोर बोर करून टाकला कोजागिरीचा कार्यक्रम. याचं काय करायचं? काय करायचं म्हणजे आता आपण फक्त शेवटचं गाणं म्हणू शकतो. कोणतं? आपण आता विचारूया प्रसादला. प्रसाद, तुला आमचा परफॉर्मन्स कसा वाटला? तू ज्या पद्धतीने बागडत होतास आणि जे काही करत होतास ते अतर्क्य होतं सगळं. कोजागिरीचा माहोल फार मस्त तुम्ही सगळ्यांनी उभा केला. ती भेळ, ते मसाला दूध वगैरे सगळं लाजवाब. तो परफॉर्मन्स असा लाईव्ह वाटला की आपल्या समोर कोणतरी समोरच्या सोसायटीत कोजागिरी साजरी करते की काय असं वाटलं. आणि कोजागिरीवरनं अजून एक आठवलं की हिरकणीची पार्टी, ते राहू दे. मस्त परफॉर्मन्स, मस्त, वंडरफुल, मजा आली. सोनाली, तुला कसा वाटला आमचा परफॉर्मन्स? आयुष्यात कधी तुझा राग आलेला नाहीये समीर, पण आज जो कुचकटपणा तू करत होतास का, कशासाठी असं कंजूसपणे वागायचं? नळ्या घेऊन येता तुम्ही दूध प्यायला? अगं नीतिमत्ता, धमाल आली. आणि असे असतात ना तत्व असलेले सेक्रेटरी असतात, त्यामुळे तुम्ही चांगली लढवलीत किंड. खूप मजा आली. आणि तुम्ही सगळेजण, मला वाटतं हे नेपथ्य आणि या सगळ्या गोष्टी ही गच्चीच वाटत होती. वा, हा वा. सेट आहे, आम्ही विसरलो. मस्त. आपण आता वळूया आजच्या आपल्या खास पाहुण्या शकुंतलाताई नगरकर यांच्याकडे. शकुंतलाताई, तुम्हाला आमचं प्रहसन कसं वाटलं? टी व्हीवर मी तुमची हास्य जत्रा पाहत असते. तुम्ही सगळेच जण खूप धमाल करतात आणि आमचं जे प्रत्येक घराघरात जे काही टेन्शन असतं ते दूर करताय. आणि आज तुम्हाला प्रत्यक्ष इथं पाहून खूप मनाला समाधान वाटलं. आणि समीर सर, तुमची कॉमेडी तुम्हाला खूप आवडते पहिल्यापासून. धन्यवाद. खूप छान करता, अफलातून करता तुम्ही सगळेजण. मला खूप आज मजा आली तुमच्या इथं येऊन. आणि असंच लोकांना हसवत राहा, स्वतःही हसा. आणि आम्हा सगळ्यांना आमचं टेन्शन दूर करण्यासाठी तुम्ही जे ही टीम तयार झालेली आहे, खरंच तुम्हाला सलाम आहे. वा वा वा, थँक्यू थँक्यू, खूप खूप आभार. ओंकी, ती मोरे फॅमिली आहे ना, ती फेवरेट फॅमिली आहे माझी. आणि तुला माहितीये ती टूरला निघाली आहे. अरे, आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा कर्मचारी म्हणून त्यांच्यासोबत आहे महाराष्ट्राचा लाडका ओंकार राऊत. बघूया काय गंमत होते ती.
हॅलो येस MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हाऊ मे आय हेल्प यू? येस सर, येस. हो बँकॉक ना? हो होईल ना सर, होईल. एकच मिनिट हां. तुमचं नाव सांगा. अरुण कदम. ओके. हां, वय काय तुमचं? काका, तुमचं वय आहे ना बँकेत जाऊन पेन्शन घ्यायचं आहे, बँकॉकला जाऊन मसाज घ्यायचं नाही. हां, एक काम करता का, मी चारधाम वगैरे काही बुक करू का? थायलंड, मलेशिया. फोन ठेवा हो, फोन ठेवा जरा तरी. हॅलो, काय दिवसाची सुरुवात झाली आज देवा. एक्सक्यूज मी. हॅलो सर. MHJ ट्रोलर्स. नाही, MHJ ट्रॅव्हल्स. MHJ ट्रोलर्स सोशल मीडियावर. दोन्हीमध्ये फरक आहे. MHJ ट्रॅव्हल्स तुम्हाला जग फिरवतं आणि MHJ ट्रोलर स्वतःच्या जगात खुश असतात. बोला. म्हणजे एकंदरीत तुम्ही फिरवतो सगळीकडे. आम्ही सगळ्यांना फिरवतो. बोला. आम्हाला फिरायला जायचंय. येस. आमच्याकडे जाम पैसा आलाय. वा करेक्ट. तुम्ही बसून घ्या. या की नाही मॅडम, बसा. हे काय तुम्ही बॅग्स घेऊनच आलात तुम्ही? होय तर फिरूक जाऊचा ना, मग घरी जाऊन कडे बॅग भरत बसतलो, इथूनच जातलो. बापरे, खूपच घाई झालेली दिसते तुम्हाला. पहिल्यांदाच जातोय ना त्याच्यामध्ये. नाही, पण बरोबर आहे, पहिल्यांदा जात आहे तुम्ही. निवडलं पण करेक्ट ट्रॅव्हल्स निवडलेलं आहे. पण असं नसतं ना, बुकिंग करावं लागतं आपल्याला आधी. कुठे जाणार तुम्ही, कशाने जाणार, फ्लाईटनी जाणार, ट्रेननी जाणार, कुठल्या हॉटेलमध्ये राहणार, काय खाणार, हे सगळं आपल्याला सिस्टमॅटिक बघावं लागतं की नाही? पहिलं लिमिट मी सुरुवातीपासून सुरू करतो. मला सांगा, तुम्ही काय करणार? इंटरनॅशनली टूर करणार आहात, नॅशनल, भारतातल्या भारतात? कुठे जायचंय तुम्हाला? आमच्याकडे सगळं आहे. सगळ्या प्रकारच्या टूर आहेत. फॅमिली टूर आहेत, कपल टूर आहे, हनीमून टूर आहे, लेडीज स्पेशल आहे. हा, मग मला ना लेडीज स्पेशल टूरला टाका. यांचं हे बघून घेतील, मला ना काय. व्हेरी फनी. पण तुम्हाला मी लेडीज स्पेशल मध्ये कसं काय टाकणार सर? कसं काय टाकणार म्हणजे लेडीज साठी मी स्पेशल आहे का नाही? होय तर लयच. यांका बघितलं ना बायकांनी, काय पाऊस नसलो तरी रेनकोट घालतो, तेवढे स्पेशल होते. रेनकोट घालतात. हे बघ, प्रभाकरच्या प्रेमाचा पाऊस कोणाला पण झेपत नाही. होय काय? ओव्हरफ्लो झालेल्या टाकीच्या पाण्याला पाऊस म्हणत नाही. हे बघ, पाऊस पडतो म्हणून ती टाकी ओव्हरफ्लो होते. सर मॅडम प्लीज थांबा. म्हणजे तुमचं हे ऐकायला मला खूप मज्जा येते, पण आपण मुद्द्यावर येऊया. मला सांगा, तुम्हाला कुठे जायचंय? आम्हाला नेरळला जायचंय. मग रिक्षा पकडा बाहेरून आणि जुगजुग गाडीने पुढे जा. तसं इथे कशाला आलात तुम्ही? या माणसाचा खय ऐकतात, अर्धवट गावची माहिती असते. अच्छा. नेरळ बिरळ नाही, आमका केरळला जाऊ. केरळ, व्हेरी नाईस चॉईस, व्हेरी नाईस चॉईस मॅडम. केरळ इज गॉड्स ओन कंट्री. येस. तर बघा, एक मिनिट थांबा, मी तुम्हाला सांगतो. आमच्याकडे करेक्ट 19 तारखेला एक ट्रिप निघते केरळ. म्हणजे ज्यात आम्ही अलेप्पी, मुन्नार, तिरुवनंतपुरम, कुमारकोम अशा सगळ्या जागा तुम्हाला दाखवणार आहोत. प्लस चांगल्या हॉटेलमध्ये स्टे असणार आहे, लोकल फूड खायला मिळणार आहे. म्हणजे असा एकदम ऑथेंटिक असा एक्सपिरियन्स आम्हाला तुम्हाला मी तुम्हाला टूर समजावतो काय असणार आहे. तर बघा, आपल्या केरळची टूर असणार आहे 9 दिवस 8 रात्र. किती? 9 दिवस 8 रात्र. असा कसा? एक रात्र कमी का? तुम्ही ना रात्र ना जास्त द्यायला पाहिजेत. तू एक काम करा, 2 दिवस आणि 12 रात्री आम्हाला द्या. असं कसं म्हणजे? दिवसाला काय दिवस काय करा, आम्हाला साठायचं, रात्र महत्वाची. असं कसं होणार सर? मला खरं सांगा. काय म्हणजे तुम्ही 2 दिवस 12 रात्री घेतल्यात, तर मग 10 दिवस काय करणार तुम्ही? मला सांगा. कळतंय का तुम्हाला? बरोबर. मला सांगा, केरळ बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? केरळ मला माहितीये. आम्हाला शाळेत शिकवले की केरळला सगळीकडे वॉटर बॅग असतात. वॉटर बॅग नाही रे, बॅक वॉटर म्हणतात त्याला.
वॉटर बॅग म्हणजे त्यात पाणी असतं आणि बॅक वॉटर म्हणजे आपण पाण्यात असतो. मग चड्डी सारखी ओली होत असेल ना. गोड बिचारा गोड आहे, असं शब्दशः घेऊ नकोस. बॅक वॉटर म्हणजे आपल्या घराच्या मागच्या बाजूला पाणी असतं. घराच्या मागच्या बाजू. हा, लक्षात आलं का? म्हणजे कसं असतं, असे संथ पाणी वाहत आहे आणि त्या किनाऱ्यावर असं घरं आहेत. हो आणि त्या घरांमध्ये तुम्ही असणार आहात. म्हणजे असं बागे गेलो, पाय टाकला की पाणीच पाणी. ॲलेपी त्यासाठीच फेमस आहे. तुम्हाला मेन सांगतो मी, ॲलेपीला मेन अट्रॅक्शन आहे हाऊस बोट. हाऊस पाण्यात शिकारा असतो बघा. पाण्यात शिकारा. पाण्यात शिकारा हो शिकारा म्हणजे काय. अरे ह्यांच्याकडे पाण्यात शिकार करतात, आपल्याकडे जंगलात करतात. तुला इकडे इकडे सांगतो, तुला काय झाला, तुझा जो पंजोबा आहे का ना, म्हणजे माझा आजोबा, त्याला शिकारीचा लय शौक का नाही. एकदा जंगलात शिकारीला गेला. तुझा पंजोबा तरसावर असा नेम धरला आणि मागणं डुकरान त्याच्यावर नेम धरला. मग काय, डुकरांचं असं सुलं घुसवला, सुल्या सकट त्याला जालावा लागला माहितीये. त्याच्यानंतर त्याच्यावर कुणीच तरस खाल्ला नाही माहितीये. ते बेकार म्हणजे तरस आणि आमचा पहिल्यापासून दुश्मनी आहे. दुश्मनी. हो हो काय तरस. सर शिकार म्हणजे शिकारी नाही. मग शिकारी नाही, शिकार म्हणजे बोटीवरचं घर. अच्छा बोटीवर. हा, शिकारा म्हणजे बोटीवरचं घर. त्यात तुम्हाला अख्खी रात्र राहता येणार आहे. काय सांगता काय, तो अनुभव तुम्हाला घेता येणार आहे. म्हणजे त्या बोटीत आम्ही रात्रभर राहणार आहोत. मी का म्हणतो, मला जरा विचारायचं होतं. काय काय ते नाही काय आम्हाला दाखवणार. ते काय, ते म्हणजे ते नाव ऐकलं लय मजा येते ऐकायला नाव. आव पण तो वरकुला बीच. वर्कला बीच आहे ते. वर्कला. वरकुला बीच कसं असेल मला सांगा नाव एखाद्या बीचचं. वर्कला बीच आहे. वरकला बीच. वरकला. मग तू आम्हाला दाखवणार ना. तो तुम्हाला दाखवणार आम्ही. नक्की ना. हो नक्की नाही, दाखवणार. एवढं आपण हा. आणि ते नुन्नार. मुन्नार. मुन्नार नाव आहे त्या जागेचं. काय बोलताय तुम्ही? मुन्नार असं नाव कसं असेल? चिडू नका. जागेचं नाव तुम्ही चुकीचं घेऊ नका नाही तर प्लीज. मला कसा? त्रास होतो. माफ करा, मी असं तुम्ही चिडू नका. मी चिडत नाही, पण जागेंची नावं कोणी चुकीची घेतली. अतिथी देवो भव, अतिथी देवो भव, अतिथी देव. हा, ओके ओके ओके, सॉरी मी तुम्हाला मुन्नारला काय असणार. हा, मुन्नार एक हिल स्टेशन आहे. बसा ना तुम्ही. हो, हो. तुम्ही बसा बसूनच ना, ऐकायला. प्लीज. मुन्नारला हिल स्टेशन आहे. थंडी वाजते आपल्याला. होय काय? चहा आवडतो तुम्हाला? चहा काय म्हणजे काय? चहाचे मळे आहेत तिकडे मुन्नारला. त्याच्यानं आपण तिकडनं जाणार आपण ठेकेडीला. ठेकेडीला जंगल आहे, अभयारण्य आहे. अच्छा हा, जंगल पण आहे. हो हो हो. जंगल म्हणलं की साप पण असतील नाही हो. काय रे बाबा? मी असं ऐकलंय की तिथे सगळे लुंगी घालतात म्हणून. हो लुंगी नेसतात बाळा, घालत नाही. लुंगी नेसतात. हा, मग साप पण लुंगी नेसत असेल ना. तुझ्या आईशीच्या घोळात सापाला लुंगी नेसवला नव्हती. सापाला कंबर असते. कशावर बांधणार आहे लुंगी साप? नाही. मुलात तो साप कसा बांधणार लुंगी? आणि दत्त्या तो डोक्यावर पडलंस काय? समजा त्याने लुंगी बांधला तर तो जातलो असं वळवळत चिखलातच ना. लुंगी खराब किती होतली, त्याची आई चिडतली नाही. धुवून खडे वाळत घातलेली एवढी मोठी लुंगी त्याच्या फण्यावर. येते काय फण्यावर अशी वालत का? कसा दिसत तो फणा आणि लुंगी? अरे गप्प बसा रे, गप्प बसा. एकदम इलॉजिकल बोलताय तुम्ही. खूप इलॉजिकल बोलताय. साप लुंगी घालत नाही कारण इलॉजिकल आहे तुमचं. एवढाच आवाज एकदम. काय बोलताय तुम्ही? साप लुंगी घालत नाही कारण फक्त माणूस घालतो, कपडे परिधान करतो. प्राणी का? मी का समजवतोय तुम्हाला? प्लीज मी तुम्हाला खाद्य संस्कृती सांगतो. केरळची खाद्य खाऊ काय मिळत त्याला? संस्कृती खूप कमाल. special. खूप कमाल. म्हणजे नॉनव्हेज केरळचं तर म्हणजे आहा. काय? वडा म्हणू नका, डाळ वडा म्हणू नका, मेदू वडा, इडली, केळा वेफर्स तर म्हणजे आहा. म्हणजे नाही मी ऐकलंय केला वेपर. पण मी काय म्हणतो, काय? म्हणजे आमच्याकडची जर केली नेली तर ते वेपर पाडून देतील आम्हाला. तुमची केळी तुम्हाला का न्यायची तिकडे? काय अडलंय सांगा मला. तिकडे तुमची केळी नेऊन काय केळा वेफर तुम्ही खाणार आहात मला सांगा. नाही माझी केलीची बाग आहे ना. आता आम्ही तिकडे गेलो की गुराढोरा काय ठेवणार? सगळा फाडशा बांधून टाकू. अरे तिकडे जायच्या आधी ती केळी तासा त्याचे वेफर करा आणि विका तिकडे. तिकडे केरळला जाऊन तुम्ही तिकडच्या केळ्यांची खाना केळा वेफर. नाही आपले आता उद्या तिकडे इडली खाणार तुम्ही तर इकडनं तांदूळ आणि उडदाची डाळ घेऊन जाणार आहात. तांदूळ घेऊन जा, उडदाची डाळ आपल्याकडे नाही ना. अरे तांदूळ पीक टाकू. गप्प बसा तुम्ही, नका बोलू. मी काय मुख्य पीक आहे ना तांदळाचं म्हणून. बाकी उडीद डाळ. चाला आता. इडली बरोबर सांबर देतात काय?
सांबार देणार, पण सगळं चटणी पण देणार, पण महत्वाचं तिकडे ऑथेंटिक रस्सम असतं ते देणार तुम्हाला. रस पण ते पांढरा रसम की तांबडा रसम? तुझं सगळं पांढरं मी तांबडं करीन, मी आधीच सांगतोय. त्याला सांगा काहीतरी. आपलं बोल, मूर्ख आहे का? नाही. मूर्ख आहेस तू? हो हो काका, थँक्यू. थँक्यू का बोलला मला? मूर्ख बोलला. हडे हवा हडे हवा नीट बोलवा तुम्ही. नाही हडे हवा. आता काय आहे, लहानपणी ना शाळेत त्याका सगळे मूर्ख बोलायचे थडे जावा. तर ना आम्ही त्यांना सांगलो की मूर्ख म्हणजे चांगला, हुशार, गुणी मुलगो असता, म्हणून ना तुम्ही त्याका सांगू नका, वाईट वाटताला बिचारे. मूर्ख म्हणजे चांगलो. तुमची अख्खी फॅमिलीच मला मूर्ख वाटते. हो हो हो, अख्ख्या गावामध्ये ना आम्ही तिघे 1 नंबरचे मूर्ख आहोत. मी एक काम करतो, तुम्हाला बुकिंग करायचं आहे की? करूच आहे. करायचं आहे ना, मग होय तर. ऍडव्हान्स भरा, बुकिंग करा आणि मग जा ना तुम्ही. ही काय म्हणतोय? काय त्या तसा पण केरळ बद्दल सगळं आपल्याला कळलेला. असं आहे की नाही? सस्पेन्स काय राहूकच नाही. खरं आहे. तर जाऊन काय उपयोग आहे? काय बाई? त्यापेक्षा आपण ना बस पकडूया, गणपतीपुळ्यात जाऊया. तिकडे कसं समुद्र आहे, नारळाचे बाग आहेत. हा ते काय त्या चायचे मळे नाही होत, पण चायच्या टपऱ्या केवढ्या होत. मग कशात जाऊया केरळात? हो, माझ्या पण मनात तेच होतं. हा पण ते केळ्याचे वेपर आहेत ना, त्याची मला जाम उत्सुकता आहे. हो, मी काय म्हणतो, आमचं जाणं कॅन्सल झालंय. 10 रुपये घ्या आणि तिकडनं जरा केल्याचं वेपर मागवा आणि बाकीचं उरतील तर तुम्हाला चहा पाण्याला ठेवा, बरोबर ना? होय तर. हा, सगळं. निघा निघा इकडनं, आजच्या निघा. खड्ड्यात जा, कुठे जा, खड्ड्यात जा. बरं ते केरळमध्ये नेमका खड्डा कुठल्या ठिकाणी आहे? बिल्डिंग मधनं खाली उतरल्या जो खड्डा आहे ना, त्याच्यात जा. मूर्ख कुठले? थँक्यू. अरे जा, मी का मूर्ख बोलतोय? वा वा, कडक परफॉर्मन्स. आपण विचारूया हास्य रसिकांना. सोनाली, मला ना एकतर ही MHJची तो ब्रँडच आवडतो, कारण शाळा म्हणू नका, हॉटेल म्हणू नका, आजचे टूर्स इंडस्ट्री आहे, इंडस्ट्री आहे ती ही मोठी. इंडस्ट्रीज मला आवडते. आज ते टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहेत. तर ओमकार, तुझ्या इतका कन्व्हिन्सिंग एजंट मी कधी पाहिलाच नाहीये. मी तुझ्याकडे नक्की येईन तिकीटं काढायला, पण तुझ्याकडे असं कुटुंब कधी येऊ नये अशी माझी प्रार्थना आहे. तुम्ही वेड्यात का सगळेजण? मुख्य पीक इथे मूर्खपणाचं आलेलं आहे. खूप धमाल केली, मस्त मस्त झालं स्किट. वा वा. मंडळी, विनोदाची ही फटकेबाजी आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे, पण पुढच्या भागात. तर बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.